हां, सो विद्यार्थ्यांनो, आपण परत एकदा शिलसागर चांदे सरांचं स्वागत संबोधी करिअर अकॅडमीच्या वतीने. आणि सर हे प्रकल्प संचालक आहेत नागपूरला, आणि तसेच लेखा अधिकारी आहेत, प्रमुख लेखा अधिकारी. सो त्यांचं परत एकदा स्वागत करून मी त्यांना विनंती करतो की संबोधी करिअर अकॅडमी मुंबईच्या वतीने हा जो आपण राज्यसेवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक ऑनलाईन सेशनचे ज्या अरेंज केलेलं आहे, तर त्या संदर्भात प्राथमिक रूपरेषा आपली देऊन झालेली आहे. मी आत्ताच ती दिली. तर सरांनी आता पुढे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. आपला जो टॉपिक ऑफ डिस्कशन आहे तो मुख्यतः त्याचा फोकस असा आहे की विद्यार्थ्यांनी या ज्या परीक्षा असतात, म्हणजे स्पेसिफिकली एमपीएस असू द्या किंवा एमपीएससी असू द्या किंवा युपीएससी. आता युपीएससी वरती ऑलरेडी आपलं मॉर्निंगला खूप चांगलं सेशन झालं. अनेक विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेतला. आपले IAS ऑफिसर होते कालीचरण खरतडे, माझा विद्यार्थी जय वाघमारे जो आता डेप्युटी कमिशनर आहे कस्टम्सला, त्यांनी सुद्धा गायडन्स केलं. आणि आमचे आणखी एक अधिकारी आहेत कुलभूषण सिंग. सो साधारणतः 3.5 तास ते सेशन चाललं आणि अनेक विद्यार्थ्यांनी ते शेवटपर्यंत ऐकलं. हे सेशन सुद्धा आता बराच वेळपर्यंत चालणार आहे. आय होप की 7, 7:15 पर्यंत तर चालेलच आहे. इन बिटवीन माझी एक विद्यार्थिनी आहे पोलीस अधिकारी, तर ती सुद्धा एक जॉईन होईल एक पाऊण तासांनी, 1 तासानंतर ती सुद्धा गायडन्स करेल. सर आता तुम्ही यांना मेन फोकस जो आहे की खूप टाइमपास होतो अनेक विद्यार्थ्यांचा. म्हणजे बरेचसे विद्यार्थ्यांचे असे हे असतात की कुठेतरी खूप ब्रँडेड कोचिंग केलं तर आपली रँक निघते, हा एक गैरसमज आहे. ओके. किंवा आपण काहीच नाही केलं तरी आपण क्वालिफाय होऊ शकतो, हाही एक गैरसमज असतो अनेक लोकांमध्ये. काही लोक खूप सुपेरियर कॉम्प्लेक्स मध्ये असतात. सुपेरियर कॉम्प्लेक्स म्हणजे बाबा मी 10वीला मेरिट मध्ये होतो, 12वीला मेरिट मध्ये होतो, तर इथे पण मी मेरिट काही सोडणार नाही, ही अशी अनेक लोकांची अपेक्षा असते. किंवा काही लोक फार इन्फेरियर कॉम्प्लेक्स मध्ये सुद्धा असतात की ओके. मी ग्रामीण भागातला आहे, मग माझं इंग्लिशच कसं आहे, मग मी 10वी मध्ये हां. जमतेम पास झालो होतो, है ना. हे असं सगळं असतं आणि काही लोकांचं. सो तुम्ही थोडासा तुमचा एक मी इथे हे करेल की सरांनी भरपूर स्ट्रगल केलेला आहे ड्युरिंग हिज प्रिपरेशन. ते सुद्धा त्यांनी थोडंसं सांगावं, जसं मगाशी कालीचरण खरतडेनी पण थोडंसं ते एक्सप्लेन केलं होतं. एक ओके. 5 मिनिट्स नंतर ओके. तुम्ही ठीक एक आहे. ओव्हरऑल फर्स्ट आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये कसं हे क्वालिफाय करता येईल आणि ओके. अंडर ग्रॅज्युएट लेवलला आपल्याला तयारी करून कसं डायरेक्टली ग्रॅज्युएशन नंतर आपण अधिकारी बनू शकतो. येस, येस. तर हे सगळं तुम्ही डिस्कस करा. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू यू हो, सर. हो, हो. थँक्यू. 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 हॅलो फ्रेंड्स. हॅलो. हा, आवाज येतोय आवाज सर? येतोय सर्व? येस हा. सर. येस सर. गुड इव्हनिंग सर, आवाज येतो. शुभ संध्या. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. ओके. आ, स्पर्धक मित्रांना माझा नमस्कार. स्पर्धेच्या युगात आपण आहात आणि हे युग एक वेगळ्या प्रकारचं युग असतं. तब्बल 10 वर्ष मी याचा अनुभव घेतला माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या करिअरमध्ये आणि वेगवेगळ्या एक्झाम दिल्या. म्हणजे जसं मी स्टाफ सिलेक्शन पण दिलं, UPSC पण दिलाय, MPSC दिलाय, MPSC मध्ये PSI दिलाय, नाबार्ड RBI दिलेलं आहे. तर त्यापैकी माझं स्टाफ सिलेक्शनला सिलेक्शन झालं होतं पहिलं ॲज अ इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर. त्याच्यानंतरचं माझं दुसरं सिलेक्शन जे आहे ते PSI झालं होतं, पोलीस सब इन्स्पेक्टर. त्याच्यानंतरचं तिसरं माझं जे सिलेक्शन आहे ते तिसरं सिलेक्शन झालं होतं असिस्टंट मॅनेजर नाबार्ड. RBIचा इंटरव्ह्यू दिला, झालं नव्हतं. UPSCचा 2 वेळा इंटरव्ह्यू दिला, तिथे झालं नाही. आणि EPFO एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड याचा सुद्धा इंटरव्ह्यू दिला, पण तो असाच दिला होता. म्हणजे गंमत म्हणून ती परीक्षा दिली होती, तेव्हा इंटरव्ह्यूला होतो. जॉईन केलं नसतं झालं असतं तरी, पण ऑलरेडी मी इकडे सर्व्हिसेस मध्ये होतो. आणि MPSC ला अकाउंट अँड फायनान्सला मी सिलेक्ट झालोय. तर सर्व परीक्षा पाहिलेल्या आहेत, एक्सक्लुडिंग रेल्वेज वगैरे मी कधी दिलं नाही. बँक क्लरिकल वगैरे दिल्या नाही, बँक PO पण नाही दिल्या, पण RBI आणि नाबार्ड हे दिलेलं आहे. तर मित्रांनो, आमच्या वेळात परीक्षेचा स्वरूप थोडंसं वेगळं होतं. वेगळं म्हणजे प्रिलिम चा एकदा ऍड आली की ती 7-8 महिने 10 महिन्यानंतर प्रिलिम व्हायची कशी तरी. प्रिलिम झाल्यानंतर कोणीतरी कोर्टात जायचं, कोर्टात गेल्यावर तो रिझल्ट रखडला जायचा. त्याच्यानंतर कधीतरी मेन्स व्हायची वर्षभराने. मेन्स झाली की पुन्हा कोणीतरी कोर्टात जायचं, मग मेन्स रखडून जायची आणि मग त्याच्यानंतर पुन्हा
इंटरव्ह्यू व्हायचा. इंटरव्ह्यू झाला, रिझल्ट लागला की पुन्हा कोणीतरी कोर्टात जायचं. म्हणजे मी 2001च्या बॅचचा आहे आणि माझं जॉईनिंग चुकून 2004च्या डिसेंबरला झालं. ते पण आम्ही मागे लागून म्हणजे मागे जर नसतो लागलो तर अजून 2 वर्ष भेटला नसता. तर हे अत्यंत वेगळ्या प्रकारची परिस्थिती होती. सीट्स नव्हत्या निघत. म्हणजे युपीएससीला मी जेव्हा इंटरव्ह्यू दिला फर्स्ट टाइम तेव्हा 268 पोस्ट होत्या. 268 पोस्ट होत्या आणि सेकंड टाइम जेव्हा दिला तेव्हा 204 पोस्ट होत्या. एमपीसीला जेव्हा सिलेक्ट झालो तेव्हा 141च पोस्ट होत्या. सेकंड टाइम जेव्हा 2002 ला दिला तेव्हा 72 पोस्टच होत्या. तेव्हा इंटरव्ह्यू दिला. पीएसआयलाही फार कमी पोस्ट होत्या. नाबार्डलाही 13च पोस्ट होत्या अराउंड ऑल इंडियामध्ये. तेव्हा मी ऑल इंडिया सेकंड टॉपवर होतो. तर आमच्या वेळेत थोडीशी वेगळ्या प्रकारची परिस्थिती होती. सोबत अजून एक खास गोष्ट म्हणजे एमपीएससीच्या बाबतीत ती सब्जेक्टिव्ह एक्झाम होती. मेन्सला लिहावं लागत होतं आणि मला सोशिओलॉजीला कधी मार्कच पडले नाही आणि त्याच्यामुळे मला अकाउंट अँड फायनान्स घ्यावं लागलं. अदरवाईज आय वुड बी अमंग्स द टॉपर. पहिल्या 1-2 मध्ये कदाचित नसतो, कारण की मला त्याला इतके वाईट मार्क्स पडायचे की विचारू नका. 2012 नंतर मित्रांनो एमपीएससी इतकी सुंदर झाली की ज्याने विचार केला तो ऑफिसर होणार म्हणजे होणारच, इतकी सोपी झाली. तर संपूर्ण परीक्षा ही गोला मारू आंदोलनात चाललाय. नुसती गोला मारायचा आहे, राऊंड करायचा आहे. म्हणजेच काय, तर संपूर्ण परीक्षा ही स्पर्धकाच्या मेहनतीवरच आधारित आहे. पहिले तसं नव्हतं. पहिले एक्झाम्पल मला सोशिओलॉजीला कधी मार्क्स मिळाले नाही. त्याचं कारण आय एम अ रॅडिकल पर्सन. मी खूप रॅडिकल पर्सन आहे. ते थॉट्स कदाचित रिफ्लेक्ट होत असतील आणि त्यामुळे युपीएससी ला सुद्धा मला प्रॉब्लेम गेला आणि एमपीएससी ला सुद्धा मला प्रॉब्लेम गेला. म्हणजे सोडणं मला शक्य नव्हतं, कारण फायनान्शियल कंडिशन माझी खूप वीक होती. ती काही चर्चेला नाही आहे, इथे चर्चा करण्यासारखं नाही. पण त्यामुळे मी काही सब्जेक्ट बदलू शकलो नाही, कारण पुस्तकांची मार होती आणि क्लासेस वगैरे मी कुठे लावले नाही. व्हेरी माईक थोडा फ्रँकली सेइंग. सर, थोडा माईक. हा, हा, आवाज आवाज येतोय? येतोय. आवाज मध्ये मध्ये येतोय? थोडा ब्रेक येतोय, होतोय. येतोय. जरा माईक थोडा चेक करून घ्याल, म्हणजे ओके, कनेक्शन चेक ओके. करून घ्याल थोडंसं. ठीक हा, आहे. येतोय का आता? आता येतोय? हा, येतोय. येतोय हा. ना? हा हा हा. तर थोडीशी मारामार होती त्यावेळेला. तर त्याच्यामुळे मला थोड्या अडचणी आल्या. क्लासेस मी कुठलेच लावले नाही. मी क्लासला कधीच आग्रह करत पण नाही, है ना. क्लासेस इट इज नॉट अ सोल्युशन, है ना. क्लासेस का लावावे हे ब्रीफली सांगतो. क्लासेस क्लॅरिटीसाठी लावावे. डोक्यात फिट बसवून ठेवा. कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी म्हणजेच काय, तर एखादी बाब आपल्याला समजायला बराच कालावधी लागतो, कारण की जी कॉन्सेप्च्युअल डेप्थ असते ती वेगळ्या प्रकारची असते. आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जरी आता एमपीएससीची ऑब्जेक्टिव्ह झाली असली तरी त्यात कॉन्सेप्च्युअल प्रश्न असतात. म्हणजे मेन्सचं जर तुम्ही प्रॉपर अनालिसिस केलं तर 3 प्रकारचे तुम्हाला प्रश्न दिसतील. एक प्रकार आहे फॅक्च्युअल प्रकार, म्हणजे फॅक्ट्स असतात. ऑनलाईन क्वेश्चन, फॅक्ट्स. दुसरा प्रकार जो आहे तो टिपिकल कॉन्सेप्च्युअल असतो. मल्टिपल हे असतात, चॉईसेस असतात आणि मग त्यामध्ये एबीसीडी अबकड असं आपल्याला दिसून येतं. यापैकी नाही, अशा प्रकारचं असतं. आणि टिपिकल कॉन्सेप्च्युअल म्हणजे जर तो विषय समजला नसेल तर त्याचं उत्तर येणं कठीण असतं. आणि तिसरा प्रकार जो आहे तो आहे सेमी कॉन्सेप्च्युअल, म्हणजे त्यामध्ये कॉन्सेप्ट पण असतात आणि फॅक्ट पण असतो. अशा प्रकारचे 3 प्रकारचे प्रश्न येतात. यापैकी स्पर्धकांना जर कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल तर पास व्हायची पॉसिबिलिटी 100%. कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी नसेल तर गिरते भरोसे. अशा प्रकारचा हा खेळ आहे. त्याच्यामुळे कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी क्लास अत्यंत आवश्यक आहे. आणि जर नसेलही तरी कुठलं तरी गायडन्स जे आहे, जसं मला क्लास लावणं शक्य नव्हतं तर मग मी सिनियर कडे जायचो. सिनियर कडे कशी ऍक्सेस होतील याचा पूर्ण प्रयत्न करायचो आणि त्याच्या आधारावर जे काय आहे अभ्यास केलेला आहे. ग्रुप डिस्कशन आहे, है ना. एक समविचारी जे आहेत किंवा ज्यांचं ट्युनिंग मॅच होतं. जसं तुम्हाला माहित असेल मुंबई सबअर्बनला सचिन कुर्वे म्हणून होते, येस. लेक्चर होते. तर ते आणि आम्ही सोबत बसायचो सोशिओलॉजीसाठी, चर्चा करायचो. तर अशा प्रकारे किंवा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनसाठी विजय वाघमारे सर आहेत, जे आता इथे आहेत, कमिशनर आहेत, है ना. तर त्यांच्याशी असं ग्रुप डिस्कशन, अशा प्रकारचा जो आहे, अशा प्रकारचा अभ्यास करणं आवश्यक आहे. कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी नसेल ना मित्रांनो, तर परीक्षा पास होणं थोडंसं अवघड जातं, है ना. त्याच्यामुळे
कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर छानपैकी भर द्यायचा. है ना? मी पण कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर सातत्याने भर दिला. फायदा काय होतो? एकदा तुमचे कॉन्सेप्ट झाले ना, तर मग तुम्ही केव्हाही उभे राहता आणि सहज शिकवू शकता. म्हणजे असे एक्झाम्पल मी प्राऊडली सेइंग की 2006 ला माझं सोडलंय. सगळा अभ्यास सोडला. ना आता जे काय आहे ते मी केवळ आउट ऑफ इंटरेस्ट अभ्यास करतोय. विद्यार्थ्यांना शिकवायचं तर नवीन क्रिएटिव्हिटी, नवीन काहीतरी यासाठी. ॲज अ स्टुडंट म्हणून काही अभ्यास करत नाही. पण जर आजही मला म्हटलं की बाबा परीक्षा द्यायची आहे का तुला प्रिलिम वगैरे द्यायची एमपीएससी आणि 100 पोस्ट आहेत तर मी म्हणणार हो. मला आठवडा द्या. का तर कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे. फक्त फॅक्ट्सला रिब्रशिंग करायचं आहे. आलं की नाही लक्षात? तर कॉन्सेप्ट एकदा पक्के झाले की ते आजन्म राहतात. ते विसरतच नाही. म्हणजे आज तुम्ही मला म्हणाल की चला इकॉनॉमी सुरू करूया, शिकवाल काय? तर मी सुरू करून देणार. स्टार्टिंग फ्रॉम द गुड्स. है ना? तर महत्वाचं काय मित्रांनो, का रिझल्ट येत नाही? बऱ्याच विद्यार्थ्यांचा रिझल्ट यासाठी येत नाही, की ते केवळ फॅक्ट्सवर फोकस करतात. डेप्थमध्ये जात नाही कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीच्या. ओरिजिनल टेक्स्टबुक ज्याला आपण म्हणतो. ते ओरिजिनल टेक्स्टबुक वाचायची मेहनत घेत नाही. कुठल्यातरी गाईडवर निर्भर राहतात. कुठली तरी एखादी पॉप्युलर गाईड असते. त्याच्या ठोकळा, भरोश्यावर ठोकळा, राहतात. ठोकळा, ठोकळा, ठोकळा. ठोकळा. बस, 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 बस. आणि ठोकळा. त्याच्या भरोश्यावर मग शक्य नाही. है ना? तुम्हाला अभ्यासाचा छंद असला पाहिजे. आणि एखादी बाब समजून घेण्याची जिद्द असली पाहिजे. वारंवार वाचायची इच्छा असली पाहिजे. रिझल्ट 100% आहे. म्हणजे मी आता माझे रिझल्ट सांगितले तर मी काही हुशार नाही आहे. मी ढबूतला ढ आहे. व्हेरी फ्रँकली सेइंग. म्हणजे माझे पीजीचे मार्क विचाराल तर तुम्ही हसाल. मला नेट सुद्धा मी देऊ शकत नाही इतके कमी मार्क्स आहेत. म्हणजे तुम्ही समजू शकता की मला नेट परीक्षा देता येत नाही इतके कमी मार्क्स आहे. परंतु कुठलीही गोला मारायची परीक्षा असेल ना माझ्यासमोर आणा. मला काही कालावधी द्या मी पास होऊन जाईल. त्याचं कारण असं की मी जी काही परीक्षा असते त्याचा अभ्यासक्रम काय आहे, काय नाही त्याच्यावर थोडासा फोकस सातत्याने केलेला आहे. त्यातली कॉन्सेप्ट जे आहे बेसिक ते क्लिअर केले आणि आपल्या ज्या डिफिकल्ट एरियाज आहेत ते छान कव्हर केले. म्हणजे असे एक्झाम्पल की तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये बघाल तर तुम्हाला असं दिसेल 2 एरियाज क्रिटिकल सहसा दिसतात. जर आपण जनरल स्टडीजचा विचार केला. एक आहे इकॉनॉमी. मोस्ट ऑफ सर्वात टफर एरिया जर बघितला तर इकॉनॉमी. आणि दुसरा त्याच्या लगतचाच जर आपण विचार केला तर तो आपल्याला दिसतोय कॉन्स्टिट्यूशन. एम आय राईट? बरोबर आहे? बरोबर, एम आय बरोबर. राईट? बरोबर आहे ना? तर हे 2 विषय मलाही तेव्हा त्रासदायक होते. तर मी काय केलं याच्यामध्येही कसं स्किल आणता येईल याचा प्रयत्न केला आणि सातत्याने त्याच्यावर वर्कआउट केला. आता ह्या घडीला आतापर्यंत माझे हे 2 एरिया स्ट्रॉंग एरिया आहेत. म्हणजे याच्यासाठी मला बऱ्याच ठिकाणी बोलवलं जातं इकॉनॉमी वगैरे. मी समुद्र अकॅडमीला यायचो जेव्हा मुंबईला मीटिंगला वगैरे तर एक एक्स टेम्पो क्लास वगैरे घ्यायचो. बिलकुल. मंगेश सरांना माहीत आहे. आणि हं, हं. एक्स टेम्पो म्हणजे मी जायचो, उभं राहायचो, विचारा तुम्हाला काय विचारायचं मी सांगतो, अशा प्रकारचं राहायचं. मुंबईलाही माझे काही मित्र आहेत. ती ग्रुपमध्ये बसायची. जसं पंकज मोरे आहे किंवा लोंढे हं, आहे. आणि हं. यांना मी संध्याकाळी इकॉनॉमी शिकवायला बसवायचो. आणि मग ते इकॉनॉमी त्यांचं पक्का झालं. इकॉनॉमी माझा छंद होऊन गेला. आजही इकॉनॉमीवर मी बरचसं जे काय आहे डॉक्युमेंटेशन वगैरे केलं आहे. मध्यंतरी थोडं पुस्तकाचाही विचार होता. तर हॉबी आपली जी आहे, जर आपण क्रिटिकल एरिया जो आहे, त्याला हॉबी म्हणून जर आपण बनवला, तर ते अत्यंत सोपं जातं. तो तुमचा स्ट्रॉंग एरिया असतो. तुम्ही जर बघा परीक्षामध्ये हे 2 वीक एरिया आहेत. मुलांना जमत नाही. हे जर चांगले केले तर तुमचं पक्क होतं. ठीक आहे. दुसरा, तिसरा जर आपण बघितलं एमपीएससी मेन्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर बघितलं. तिसरा वीक एरिया आहे जो सर्वात छान होऊ शकतो. तो एचआरडी. मानव संसाधन हा जो थर्ड पेपर आहे तिसरा. याचं मी उदाहरण देतोय. 2012 ला परीक्षा बदलली होती. 2012 ला. आणि ही ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आली होती. तेव्हा माझ्याकडे काही विद्यार्थी होते नागपूरला. ते आले, "सर," म्हणे, "हे कसं करायचं? म्हणजे पहिल्यांदाच आम्ही पाहतोय हा विषय." तर म्हटलं, "ठीक आहे, मी प्रयत्न करतोय. काही तुम्हाला मॉडेल क्वेश्चन्स बनवून देतो." तर मी अराउंड एक 600 मॉडेल क्वेश्चन्स बनवले. आणि होता सीओ आहे. त्याच अटेम्प्टला तो डेप्टी सीओ झाला. तर त्याला ते 600 प्रश्न दिले. त्याला दिले 2-3 प्रवीण निनावे वगैरे अशा 3-4 जणांना दिले.
आणि पंकज भोरने मला सांगितलं नंतर, की सर म्हणे 150 पैकी 90 प्रश्न फसले. जशान तसे. लक्षात आलंय का? जशान तसे. जशान तसे म्हणजे काय? एचआरडी हा असा विषय आहे, जो रिजिड आहे, फिक्स्ड आहे. तुम्ही जर विषय बघितले, तर त्यातल्या विषयामध्ये फक्त जे डिटेलिंग आहे, ज्याला आपण म्हणतो माहिती. ती माहिती आहे. वेगवेगळ्या योजना आहेत, वेगवेगळे कायदे आहेत. तुम्ही बघा 8 प्रकारचे कायदे. आता त्यांनी बदल पण केला. 2 कायद्यांमध्ये बदल केला. है ना? हे जे आहे ते टिपिकल ठरलेलं आहे. है ना? जसं वुमन्स वेलफेअरचं आहे, एज पीपलचं आहे, चाइल्ड वेलफेअरचं आहे. तर त्या योजना फिक्स आहेत. जसं जननी सुरक्षा योजना अशी पकडा. मग ती केव्हा सुरू झाली? काय त्याचे उद्देश? त्याचे उद्देश असे बुलेट फॉर्म मध्ये आपण पाठ करून घेतले. है ना? त्याच्यानंतर त्याच्यामुळे बेनिफिट्स काय? त्यातले वेगवेगळे पैलू काय? म्हणजे वेगवेगळ्या फॅसिलिटेशन काय आहे? है ना? हे जर आपण पाठ केलं, तर नुसतं पाठांतरच आहे. एचआरडी म्हणजे नुसतं पाठांतरच. एचआरडीच्या भरोश्यावर तुम्ही 150 पैकी डॅम शुअर जर सिन्सिअरली एफर्ट्स घेत असाल, म्हणजे थोडासा कॉन्सेप्ट क्लिअर करायचा आणि भरपूर रट्टा मारायचा थर्ड पेपरला, तर तुम्ही 120 क्वेश्चन सुद्धा घेऊ शकता. 120. आता हे स्कोरिंग सांगितलं ना सरांनी तुम्हाला, जनरल कॅटेगरीचे एक अराउंड डिवाइसचं 555 वगैरे समथिंग, है ना? हा थ्रेशोल्ड सुद्धा तुम्ही सहज रीतीने क्रॉस करू शकता. इट इज बी पॉसिबल इनफ. सोपं आहे. फक्त तुम्हाला हार्डवर्क करायचं. म्हणजे समजायचंय, रटायचंय, समजायचंय, रटायचंय. रटायचं असं की झोपेतून उठवलं तर सांगता आलं पाहिजे. तसं आम्ही त्यावेळेस सवय केली होती, की आम्ही कॉन्स्टिट्यूशनचे आर्टिकल पाठ केले होते. तर आम्हाला एक अराउंड 200च्या वर आर्टिकल पाठ होते. तर ते कसे की आम्ही रोज 10 आर्टिकल पाठ करायचं. मग दुसऱ्याला विचारायचं, चहा प्यायला जाताना दुसऱ्याला विचारायचं आणि अशा प्रकारे ते रिव्हिजन्स करत गेलो. आणि त्याच्यामुळे प्रिलिमला जेव्हा आमच्या वेळात फॅक्च्युअल प्रश्न असायचे, तर ते हमखास पास व्हायचं. म्हणजे प्रॉब्लेम कधीच नाही. म्हणजे एमपीएससीला तर मी प्रीला कधीच फेल नाही. मेन्सला एक वेळा फेल झालो. बाकी 3 वेळा मी इंटरव्ह्यूज दिले आणि सेकंड अटेम्प्टला माझं झालं होतं. थर्ड अटेम्प्टला मग पुन्हा ते काही जमलं नाही कारण पोस्ट कमी होत्या. तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य असं की परीक्षा जी आहे परीक्षा फार सोपी झालेली आहे. फार सोपी झालेली आहे. त्यामुळे भाऊ करायचा नाही. कठीण काय आहे? कठीण गोष्ट काय आहे? मेहनतीची कमी आहे. इतकं सिंपल फॉर्म्युला आहे. मेहनतीची कमी म्हणजे कसं? की एक्झाम्पल तुम्हाला म्हटलंय की ओरिजिनल टेक्स्ट वाचा. त्यातले मायक्रो नोट्स काढा आणि ते रटा. तर तुमच्यापैकी जे विद्यार्थी तयार असतील ते पासच होतील. असा सिंपल फॉर्म्युला आहे. बिलकुल. फक्त आपल्याला ती सवय नाही आहे की ओरिजिनल टेक्स्ट वाचायची. आणि तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला बघत असाल मागच्या साईडला माझी लायब्ररी आहे. है ना? आत्ताही मला छंद आहे आणि ही लायब्ररी तेव्हापासून आहे. माझ्या करिअर मी जेव्हा करत होतो, तेव्हापासून आहे. यातल्या जेवढी लायब्ररी आहे तेवढं मी डोनेट पण केलेलं आहे पुस्तक. ही माझी सेकंड लायब्ररी बनवली. तर तेव्हा मी ते पूर्ण पुस्तकं वाचून काढले. आणि युपीएससीला असं व्हायचं, की मला काही प्रॉपर गाईडन्स झालं नव्हतं पहिले. तर मी अराउंड जे सांगत होते दिल्लीवरून जे काही विद्यार्थी यायचे माझे मित्र आणि जे ऑप्शनल सांगितलं ते वाचायचे. तर मी 2 वर्षात 9 ऑप्शनल वाचले. आणि त्यापैकी 4 ऑप्शनल मी अजूनही शिकवू शकतो. मला काही प्रॉब्लेम नाही. मी अँथ्रो, सोशिओ, पॅड, पॉलिटिकल सायन्स हे असंच शिकवू शकतो. कारण की कसं तेव्हा मजबुरी होती आमची. कारण की घरी खायला नव्हतं आणि ऑफिसर बनायचं होतं. है ना? म्हणजे माझे रिलेटिव्हज वगैरे मला चिडवायचे, की "अरे याला माती खायला भेटत नाही, हा सोनं खायला चालला." तर माझी ती जिद्द होती. सोनं कसंही असो, खायचं म्हणजे खायचं, सोनंच खायचं. खाईल तर तुपाशी, नाहीतर उपाशी. ठरवलं होतं. नाही जमलं ना, तर मग 8वी, 9वी, 10वी चे 12वी चे क्लासेस घ्यायचे. पण करायची नोकरी तर ऑफिसर बनायचं, अदरवाईज नाही बनायचं. तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य असं, की हे पॉसिबल आहे. हे पॉसिबल आहे. है ना? एक्झाम्पल मी एक छोटंसं एक्झाम्पल देतो. तुम्ही जर इतिहास वाचाल, है ना, एन्शियंट इंडिया जर वाचाल, तर तुम्हाला असं दिसतं एक बुद्धिझमचा फेज आहे. आणि तुम्हाला ठाऊक असेल, की बुद्ध जो आहे पहिल्यांदा जेव्हा एनलाइटनमेंट झालं होतं, त्याच्या आधी तो भलताच नादात पडला होता. भलता म्हणजे भलताच नादात. आहे ना, हठयोगीपणाने हे ते बरचसं तुम्ही ऐकलंच असेल, बऱ्यापैकी सगळ्यांनी ऐकलं असेल. है ना? त्यानंतर त्याला रिअलाईज झालं, की सेल्फ एनलाइटनमेंट पॉसिबल आहे. है ना? स्वतःचा मार्ग स्वतः शोधता येतो.
आणि तो शोधल्यावर तो ज्ञान वाटायचं म्हणून त्यांनी आपले चेले शोधण्याचा सुरू केला. तर त्या चेल्यांपैकी कोण सापडलं, तर त्याचे जे मित्र होते आधीचे, जे त्याला सोडून गेले होते, ते 5 मित्र गवसले आणि त्याने पहिलं आपलं प्रवचन दिलं. त्या पहिल्या प्रवचनामधलं पहिलं वाक्य जे आहे, खूप महत्वाचं आहे. ते पहिलं वाक्य त्याने सांगितलं, "व्हॉट वी थिंक वी बिकम." आपण जसा विचार करतो तसेच घडतो. मग तुम्ही म्हणाल, "सर मी पण तर आय-ए-एसचा विचार केला, मी झालो नाही." है ना? तर तसा नाही. विचार ॲक्शनेबल म्हणजे तो यथार्थ असावा, अयथार्थ नसावा. म्हणजेच तो कर्माने असावा. केवळ डोक्याने नाही की मी विचार केला. तर हे शक्य आहे. फुल ना फुलाची पाकळी काहीतरी आपल्याला मिळू शकते. हे पॉसिबल आहे मित्रांनो. तर पहिल्यांदा मेंटल प्रिपरेशन करा. त्याचं एक सुंदर पुन्हा उदाहरण देतोय. माझा मित्र सचिन कुर्वे याचं उदाहरण देतोय. म्हणजे त्याचं एक नोटबुक पण माझ्याकडे होतं आणि मी ते फार जपून ठेवलं होतं. आता ते शिफ्टिंगमध्ये थोडं गडबड झालं. त्यातल्या पहिल्या पानावर मी माझ्या विद्यार्थ्यांना दाखवायचो. त्यातल्या पहिल्या पानावर तो काय लिहायचे, वर सचिन कुर्वे आणि त्याच्या खाली आय-ए-एस. लक्षात आलंय का? है ना? हं. सचिन कुर्वे, आय-ए-एस प्रत्येक नोटबुकवर कुठलीही नोट्सचं असो, पहिलं नाव स्वतःचं आणि खाली आय-ए-एस. माझे एक मित्र होते स्वामी म्हणून डी-वाय-एस-पी झाले त्यावेळात. त्याला एवढा छंद की त्याने ड्रेसच शिवून टाकला. नाही मला डी-वाय-एस-पीच व्हायचंय. आता त्याला डी-वाय-सी-ए म्हणतात. है ना? तो डी-वाय-एस-पीच व्हायचंय. आहे ना, डी-वाय-एस-पी व्हायचा आहे म्हणून त्याने अक्षरशः ड्रेसच शिवला स्वतःच्या टेबलाच्या समोर टांगून ठेवायचा. दॅट इज अ युनिफॉर्म. पॅशन. हं. दॅट इज अ पॅशन. दॅट इज अ पॅशन. तर हे पॅशनेट झालं, की मग आपोआप माणूस पळायला लागतो. केवळ तोच तो विचार येतो आणि त्या विचारात राहिलं, की आपला माइंड त्याच दिशेने जातो, मार्गस्थ होत राहतो आणि मग आपला जे काही ध्येय आहे, ते कुठलं तरी ध्येय आपल्याला गवसतं. है ना? से एक्झाम्पल ध्येय गवसलंही नसेल, तर त्याचे स्पिन ऑफ इफेक्ट पण खूप जास्त आहे. त्याचं एक सुंदर उदाहरण तुम्हाला देतोय. तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी जे यू-पी-एस-सीचं प्रिपरेशन करत असतील, त्यांनी मुकुल पाठक हे नाव कदाचित ऐकलं असेल. हं. सायकॉलॉजीचे मास्टर आहेत. बाजीराव रवीला शिकवतात. रवीचे पार्टनर आहेत. है ना? हा मुकुल पाठक जो आहे सायकॉलॉजी मधला गॉडफादर आहे आता अक्षरशः भारतातला. त्याच्या 4ही अटेम्प्टला तो फेल झाला. ओपनचा होता, 4ही अटेम्प्टला फेल झाला. मेन्स काही जमली नाही. त्यानंतर वैतागला, मस्तपैकी बिअर बारमध्ये बसून राहायचा, बाकी काहीही करत नव्हता. रवी जो आहे, रवी बाजीरामचा जावई झाला आणि मग रवीने त्याला मित्र होता, त्याला समजावलं, "अरे तुझ्यात ब्रिलियन्सी आम्हाला माहित आहे यार, तुझ्यात काय आहे. तू जस्ट शिकवणं सुरू कर, ये माझ्याकडे." आता गंमत अशी आहे, की राजस्थानला, मरखानाला त्याची स्वतःची मार्बलची माइन्स आहे. सायकॉलॉजी त्याच्याशिवाय दुसरं तितकं सुंदर कोणी शिकवू शकत नाही. म्हणजे त्याचा फायदा झाला ना? नुकसान झालं का? हं. फायदा झाला. तो एक मास्टर शकता आता भरपूर रुपये कमवून टाकले त्याने. है ना? त्याचं सांगायचं तात्पर्य असं मित्रांनो, की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जी आहे, पॅशनेटली जर आपण बघितलं तर याचे स्पिन ऑफ इफेक्ट सुद्धा आहे. आपण खूप काही बदलू शकतो स्वतःचं जे काय आहे, ज्याला आपण पर्सनॅलिटी म्हणतो, स्वतःचं व्यक्तिमत्व जे आहे, ते अत्यंत चेंज होतं, एकदम बदल होतो. माझंही तसंच. मी काही अभ्यास वगैरे करायचो नाही आधी. मी तर कॉलेजला कधी वर्गात बसलो पण नाही. मला आठवत पण नाही. चुकीनं कधी बसलो तर कोणीतरी बोलावून न्यायचं, तर मग मी निघून जायचो. टीचरही मला थांबवत नव्हते बिकॉज आय वॉज अ राउडी. है ना? मी एक नंबरचा बदमाश होतो माझ्या कॉलेजमध्ये. परंतु नंतर हा छंद लागला आणि की आता मला वाचनाशिवाय करमत नाही. हा वेबिनार आहे, तर मी आवर्जून म्हणजे विद्यार्थ्यांशी बोलायचं आहे बुवा, चला कुठेतरी इंटरॅक्शन व्हावं. मी जबरदस्तीने आलोय. मंगेश सर सांगतील, की माझी जबरदस्ती काय आहे. है ना? म्हणजे आय एम नॉट इन अ पोझिशन, की मी सध्या काही बोलू शकतो जास्त. एक्झॅक्टली. हां. मला वाटलं, की नाही हे करावं, आपलं नॉलेज शेअर करावं, आपले अनुभव शेअर करावे आणि म्हणून मी तुमच्या समोर आलोय. है ना? मला होईल की नाही होईल आय डोंट नो. म्हणजे मला थोडा डाऊट होता. मी तुमच्यासमोर बोलणार की नाही बोलणार ह्या परिस्थितीत. बट आय एम बिंग हिअर. तर मित्रांनो, एकदम ब्रीफली आता मी एक 10-15 मिनिटं मी थोडंसं तुम्हाला सांगितलं, वातावरण सांगितलं, की शक्य आहे, पॉसिबल आहे. है ना? सांगितलं आणि याच्यामध्ये हे बिलकुल समजायचं नाही मित्रांनो, की बाबा मला पर्सेंटेज इतके, तितके तसं काही नसतं. त्यातले 1-2 उदाहरण देतो आणि मग आपण टेक्निकल बाबीकडे बघूया.
माझे 2 मित्र आहेत. एकाचं नाव मी सांगणार नाही, दुसऱ्याचं नाव मी हमखास सांगेल आणि तुम्हाला ते नाव माहितही असेल. पहिल्याचं नाव सांगणार नाही. तो व्यक्ती अशी व्यक्ती आहे, माझे चांगले मित्र आहेत आणि ते 10वी ऑल महाराष्ट्र सेकंड टॉपर. 10वी ऑल महाराष्ट्र सेकंड टॉपर. 12वी 24th मेरिट महाराष्ट्र. VRC VNIT नागपूरचं टॉपमोस्ट कॉलेज आहे, म्हणजे इंजिनिअरिंगचं टॉपमोस्ट कॉलेज आहे. तिथून गोल्ड मेडलिस्ट. IIT पवई एमटेक गोल्ड मेडलिस्ट. UPSC मेन्स कधीच पास नाही झाले. UPSC मेन्स कधीच पास नाही झाले. मी ढबूतला ढ आहे, मी MA थर्ड क्लास आहे. पण मला विचारायला नंतर यायचे, यार मग कैसे पढाओ यार, ये समझ में नहीं आ रहा है, वो बता, असं व्हायचं. ओके. दुसरे माझे मित्र, मी नाव सांगतो आता त्यांचं, तुम्हाला माहित असेल, पांडुरंग पोळे. चांगलं नाव, गाजलेलं नाव आहे. पांडुरंग पोळे IAS ऑफिसर आहे, जम्मू काश्मीर कॅडर आहे. बरोबर आहे. आम्ही सोबत अभ्यास केलेला आहे ना. BA झालेला आहे, प्लेन BA, काहीच नाही. हिंगोली तेव्हा तालुका होता, तिथून त्या रिमोट एरियातून आलेला. पण मी त्या माझ्या मित्राचं पॅशन इतकं भयानक पाहिलंय, म्हणजे आपण विचारच करू शकत नाही. तो रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत खुर्चीवरून हलत नव्हता मुंबई सियाटला. आम्ही मात्र 2 वाजले की झोपायला चालले जातो, तू यायचा नाही. सातत्याने घरदार सोडून तो निरंतर 5 वर्ष राहिला आणि IAS ऑफिसर झाला. प्लेन BA व्यक्ती हा IAS ऑफिसर होऊ शकतो, IIT टॉपर सुद्धा होऊ शकत नाही. दोघांमधला फरक एकच, पहिल्यामध्ये अकड भरपूर होती, दुसऱ्यामध्ये प्रत्येक वेळेस काहीतरी गेन करायची तमन्ना होती. म्हणजे बरेच वेळा इंग्रजीतलं समजत नव्हतं, तर पांडुरंग मित्रांना विचारायचा. ज्या मित्राने रिस्पॉन्स दिला त्याच्याकडे ओके, ज्यांनी नाही दिला त्यालाही थँक्यू. अशा प्रकारच्या परिस्थितीत अभ्यास केला, ओरिजिनल पुस्तकं वाचली आणि IAS झाला. अराउंड 187th वगैरे रँक होती असं मला आठवतं. चांगली रँक होती, चांगली रँक होती त्यावेळेस, एकदम जबरदस्त, छान रँक. तर सांगायचं तात्पर्य मित्रांनो, की जर तुम्ही पॅशनेट असाल, खरंच ट्रू सेन्स, ट्रू स्पिरिटने, म्हणजे स्वतःशी बैमानी न करता, दुसऱ्यांशी आपण करतो तो इश्यू नाही, स्वतःशी बैमानी न करता जर इमाने इतबारे ओरिजिनल पुस्तकातून खऱ्या अर्थाने अभ्यास केला, मायक्रो लेवलचे नोट्स काढले, रट्टा मारला आणि कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी केली, रिझल्ट 100% आहे. इज क्लिअर? लक्षात आलंय? आय होप सो. तुम्हाला लक्षात आलं असेल. कळतंय सगळ्यांना कळतंय ना व्यवस्थित? आवाज वगैरे चांगला व्यवस्थित येतोय ना? हो सर. हा, येस, ठीक आहे. थँक्यू. हा, थँक्यू. है ना. तर त्यामुळे मित्रांनो मी हे ह्यासाठी सांगितलं, की बरेच वेळा विद्यार्थ्यांमध्ये 2 प्रकारचे कॉम्प्लेक्स सरांनी आधीच सांगितलं होतं. एक सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स असतो किंवा इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स असतो, है ना. सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स असला तोही तुम्हाला घालवून लावायचा आहे आणि इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स असला तोही घालवून लावायचा आहे. ज्या व्यक्तीमध्ये हे 2 कॉम्प्लेक्स आले तो माणूस बर्बाद झालाय. ज्या व्यक्तीने याला बॅलन्स केलंय तो माणूस हे जगाला जे वाटते त्याच्यानुसार तो जिंकलेला आहे. आणि त्याच्यामुळे दोन्ही कॉम्प्लेक्सला आधी ओळखायचं की स्वतःमध्ये आहे काय, है ना. कधी कधी मिस्टेक पण होऊन जाते की समजून जातं, ते पण समजता आलं पाहिजे. देर इज अ व्हेरी थिन मार्जिन, एकदम थिन मार्जिन असते, तर ती थिन मार्जिन आपल्याला समजून घ्यायची आहे. ओके. तर मित्रांनो मी MPSCचा 2 कॉम्बिनेशन मी 10 मिनिटं सांगतोय. MPSC राज्यसेवेचा प्रिलिम आणि मेन्सचं कॉम्बिनेशन कसं करायचं. पहिल्यांदा तर मेन्स बद्दल सिलेबस बदलला, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असेल, कन्फ्युजन आहे. असं वाटतंय का खूप बदलला तर काहीतरी आता काय करायचं, गडबड झाली वगैरे, अशा फिलिंग्स होत आहेत? प्लीज रिस्पॉन्ड मी. नाही, बऱ्याचशा लोकांना कदाचित आताचा रिसेंट जो हे आहे, म्हणजे बरेचसे लोक कदाचित आता जे माझ्या ओळखीचे नाहीये, एकदम फ्रेश असाल, एकदम फ्रेश पण बरेचसे लोक आहेत. आणि काही लोक जे आहेत आपल्या इन्स्टिट्यूशनशी असोसिएटेड, तर त्यांना ते माहिती आहे बऱ्यापैकी. अच्छा, नाही बदल झाला तर वाटते का असं फिलिंग की बदल भरपूर झालाय? बिलकुल नाही. म्हणजे टेन्शन घ्यायचं नाही. आय टायटल्ड इट, म्हणजे मी एक टायटल दिलेलं आहे, इट्स अ ओल्ड वाईन इन न्यू बॉटल. येस, राईट. इट्स अ ओल्ड वाईन इन न्यू बॉटल. काही बदल झालेला नाही, नुसतं फिरवून केलेलं आहे. जे ऑलरेडी इम्प्लिसिट होतं ते एक्सप्लिसिट केलेलं आहे.
थोडाफार हलकासा बदल आहे, जास्त बदल नाही. त्यामुळे जे आधीचे विद्यार्थी असतील ज्यांनी प्रिपरेशन केलेलं आहे आधीचं आणि त्यांना वाटत असेल आता काय, तर काहीही नाही. त्यांचं मटेरियल पूर्णपणे उपयोगाचं आहे आणि नवीन जे आहे हार्डली 10% ऍड करायचं आहे, नॉट मोर दॅन दॅट. जास्त ऍड करायचं नाही आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, निश्चिंत राहा, बेफिकर राहा. इज अ क्लिअर? ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे जे विद्यार्थी ऑलरेडी प्रिपेअर्ड करत असतील, प्रिपरेशन चालू असेल, त्या विद्यार्थ्यांना कदाचित असं वाटत असेल की बा काय झालं, तर त्यांनी असा विचार करू नये. काहीही बदल झालेला नाही. तुम्ही जर बघाल ह्यावेळा जी विद्यार्थी 2020 ची मेन्स देतील आणि प्रश्नपत्रिका बघतील तर दिसेल की प्रश्न काय असे भलते सलते आलेले है ना. मी त्यातलं एक सुंदर उदाहरण देतो स्वतःचं. बघा सिलेबस बदलला की असा गोंधळ होतो मनात आणि मग आपल्याला वाटतं काय होणार. माझा पहिला जो अटेम्प्ट आहे युपीएससीचा, त्या पहिल्या अटेम्प्टला माझा एक ऑप्शनल होता तो अँथ्रोपॉलॉजी आणि दुसरा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. मी तेव्हा जेमतेम 1.5 महिना झाला आणि प्रिपरेशन करून दिलं, त्यामुळे काही जमलं नव्हतं. त्याच्यानंतरचं जे आहे त्याच्यानंतर मात्र सेकंड अटेम्प्टला सिलेबस बदलून दिला अँथ्रोपॉलॉजीचा. अँथ्रोपॉलॉजीचा बदलल्यामुळे मला असं टेन्शन आलं की आता एवढं मी अनप्रिपेअर्ड आहे, हे मला शक्य नाही बा, जाऊ देवा. आणि म्हणून मी तो सोडून सोशिओलॉजी घेतला आणि मी भोगतोय आता मी इथे. चूक झाली. ठीक आहे. आणि मी त्यावेळेला पाहिलं माझ्या ज्या मित्रांनी अँथ्रोपॉलॉजीचा पेपर दिला होता आणि मी सोशिओलॉजीचा दिला, एकाच दिवशी होतो, एकाच वेळेला होतो. आणि तेव्हा मी पाहिलं तर त्या अँथ्रोपॉलॉजी मध्ये नवीन सिलेबस मधला एकही प्रश्न नव्हता. नवीन सिलेबस थोडासाच होता, पण त्यातला एकही प्रश्न नव्हता. अँथ्रोपॉलॉजीला पहिल्या अटेम्प्टला मला छान मार्क्स होते. जर मी कंटिन्यू ठेवला असता तर कदाचित सेकंड अटेम्प्टला मी सिलेक्ट पण झालो असतो. पण सोशिओलॉजी घेतला, नवीन होता, बरेच वेळा मला पुस्तकांची अडचण येते. सोशिओलॉजीची पुस्तकं सुद्धा नव्हती, माझ्याकडे एकच पुस्तक होतं हरलांबसचं, आणि त्याच्या भरोशावर दिला, लॉस झाला. त्याच्यामुळे सिलेबस बदलला म्हणून असं बिलकुल त्रागा करून घ्यायचा नाही, टेन्शन घ्यायचं नाही, है ना. काही चेंजेस नाही आहेत जास्त, थोडेफार जेवढं आहे तेवढं ब्रशअप करायचं. जे जुनं आहे मित्रांनो त्याच्यावर छान फोकस करा, त्याला इतकं छान करा, इतकं प्रिसाइज करा की ते तुम्हाला नियर टू 100% आलं पाहिजे, म्हणजे बाकीचा एरिया कव्हर होऊन जाईल. पहिल्यांदा म्हणजे हे लक्षात घ्या. दुसरं आता आपण कंपॅरिझन करू प्रिलिम आणि मेन्स, त्याचं कॉम्बिनेशन कसं बसवायचं. तर तुम्ही जर 4 पेपर पाहिले सामान्य अध्ययनचे, इंग्रजी मराठी सोडून टाकू, इंग्रजी मराठी प्रिलिमला नाही आहे ना, त्यामुळे त्याचा वेगळा अभ्यास तुम्हाला मेन्सला करावा लागतो ना. पण जनरल स्टडीचे जर 4 पेपर पाहिले, फर्स्ट पेपर जर बघितला आपण तर हिस्ट्री अँड जिओग्राफी है ना, सेकंड बघितला तर आपल्याला कॉन्स्टिट्यूशन, इंडियन पॉलिटी अँड लॉ असा दिसतोय. तिसरा पेपर जर बघितला आपण तर ह्युमन राईट्स, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट असा आहे, मानव संसाधन विकास आणि ह्युमन राईट्सचा. आणि चौथा याच्यात इकॉनॉमी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एम आय राईट, असे 4 पेपर्स आपल्याला दिसतात. यापैकी 4 पेपर पैकी जर टायटल बघितलं, टायटल वाईज आहे, तर बघा प्रिलिमला हिस्ट्री आहे, मेन्सला हिस्ट्री आहे. प्रिलिमला जिओग्राफी आहे, मेन्सला जिओग्राफी आहे. प्रिलिमलाही कॉन्स्टिट्यूशन आहे, मेन्सलाही कॉन्स्टिट्यूशन आहे. प्रिलिमला सुद्धा योजना आहेत ज्या करंट इव्हेंट मध्ये येतात, इथे HRD ह्युमन राईट्स आहे. प्रिलिमलाही इकॉनॉमी आहे, मेन्सलाही इकॉनॉमी आहे. प्रिलिमलाही सायन्स अँड टेक्नॉलॉजी एक्झॅक्ट नाही, परंतु स्पेस सायन्स वगैरे ह्या बाबी विचारल्या जातात, जे जनरल सायन्स मध्ये म्हणजे फिजिक्स मध्ये वगैरे येतात. बायोटेक्नॉलॉजी विचारलं जातं जे बायोलॉजी मध्ये येतं है ना, किंवा केमिस्ट्री आणि बायोलॉजी असं मिक्स असतं, एम आय राईट. तसंच आपल्याला मेन्स मध्ये आहे. मेन्स आणि प्रिलिम मधला काय फरक आहे, तर मेन्सला त्यांनी सिलेबस पॉइंट टू पॉइंट एलॅबोरेट केलेला आहे, प्रिलिमला तो मोघम स्वरूपात ठेवलेला आहे. प्रिलिमला कुठलीच लिमिट नाही ठेवली, नुसतं लिहून टाकलं हिस्ट्री ऑफ इंडिया, संपलं. त्यांना जे विचारायचं ते विचारू शकतात. इथे मात्र हिस्ट्री स्पेसिफाईड केलेला आहे, क्लिअर केलेला आहे. ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये प्रस्थापित झाल्यानंतरचा इतिहास, म्हणजे मॉडर्न हिस्ट्री म्हटलेली आहे, क्लिअर कट. मिडिवल आणि एन्शियंट सोडून दिलेला आहे. फक्त कल्चरल जो पार्ट आहे तो क्लिअर केलेला आहे, एन्शियंट टू मॉडर्न शेवटचा जर तुम्ही बघाल तर असं आपल्याला दिसतं. म्हणजेच काय आपल्याला असं दिसून येत आहे की हा जो फेज आहे, म्हणजे प्रिलिमला तुम्ही अभ्यास केला की मेन्सचा हिस्ट्री झाला, म्हणजे प्रिलिम आणि मेन्सचा काही वेगळा करायची गरज नाही. नाही म्हणजे नाही, तुम्ही मेन्सच्या डिटेलिंग मध्ये करा, प्रिलिमचं क्लिअर है ना.
दुसरं इतिहासाबद्दल असं आहे की इतिहास वाचायला गेला तर देर इज नो लिमिट. फॅक्ट्स खूप आहेत. प्रत्येक ऑथरने वेगवेगळे फॅक्ट्स दिले आहेत. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे इंटरप्रिटेशन्स मिळतात. है ना? त्याच्यामुळे जे काही ओरिजिनल टेक्स्टबुक आहेत, महत्वाची आहेत, मोजकी तेवढी वाचायची. बाकी टेक्स्टबुकच्या भानगडीत पडायचं नाही. बाकीच्या भानगडीत पडाल तर ते इतिहास होऊन जाईल तुमचा. तुम्ही इतिहासात जमा व्हाल इतकं पुस्तक आहे. त्यामुळे पुस्तकांच्या नादात नाही पडायचं. है ना? एक याबद्दल सांगतो. माझा कॉन्सेप्ट आहे बाबा. म्हणजे परीक्षा पास करायची तर माझा एक छानपैकी कॉन्सेप्ट आहे, कम दाम में भरपूर रोशनी. है ना? कम में बम करने का. जे आवश्यक आहे, जेवढी पुस्तक महत्वाची तेवढीच वाचायची. एवढी वाचायची ती इतक्या छान पद्धतीने की पूछ भाई तुझे क्या पूछना है. नींद से उठो बताते आना चाहिए. है ना? नाहीतर खूप घेऊन बसलं आणि है ना, माझे एक मित्र होते असेच. आम्ही सायकलवर जायचो. दुनिया दुनिया जमा कर लेते हैं लोग. म्हणजे आम्ही सायकलवर जायचो तर आम्ही पॉलिथिन घेऊन जायचो. त्याच्यामुळे पॉलिथिन मध्ये 1-2 पुस्तकं जायचे. माझ्या मित्राकडे स्कूटर होती, पिया स्कूटर. तो त्याच्या डिक्कीमध्ये, पायदानावर मागे पुस्तक सजवून लायब्ररीमध्ये यायचा. तो दिसत नव्हता एवढी पुस्तकं जमा होती. है ना? आमच्याकडे पुस्तकं दिसत नव्हती एवढीच पुस्तकं होती. है ना? तो जीवनामध्ये क्लरिकल परीक्षा सुद्धा कधी पास नाही झाला. है ना? त्याच्यामुळे पुस्तकांच्या नादात नाही पडायचं. मोजकी सिलेक्टिव्ह बुक्स वाचायची, थरोली वाचायची. इतिहासामध्ये देर इज नो लिमिट. म्हणजे उदाहरण देतोय की एक काही वर्षापूर्वी प्रिलिमला प्रिलिमलाच होता प्रश्न, की ज्या दिवशी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये संविधान जे आहे तो अधिग्रहित केला जात होता, त्या दिवशी रिमझिम पाऊस पडला असं स्टेटमेंट होतं. ते बरोबर आहे की नाही? एमपीएससी ला. मध्ये आता एमपीएससीला काही मर्यादा नाही. ते काय विचारेल काय काय नाही. म्हणजे कोणाचा जन्म झाला, मृत्यू झाला, इथपासून तर कोणत्या घटना झाला हे विचारायला मागे पुढे पाहणार. ते एवढं वाचत राहणार नाही. ठीक आहे. तर त्याच्यामुळे इतिहासाला थोडं लिमिटेड करायचं, कारण की त्याच्या एक लिमिट नंतर त्याचा स्कोर काही वाढत नाही. मग स्कोर वाढतो कुठे? तर जे स्पेसिफाईड सब्जेक्ट आहे तो म्हणजे जिओग्राफी. जिओग्राफी हा स्पेसिफाईड सब्जेक्ट आहे. जेवढं आहे तेवढंच आहे. जेवढे फॅक्ट्स आहेत तेवढेच फॅक्ट्स आहेत. तुम्हाला एखादा स्टँडर्ड बुकला ते सहज मिळतील. त्यामुळे जिओग्राफीला छान फोकस करा. ऍग्रिकल्चरचा त्यात पार्ट जो आहे सॉइल वगैरे एकदम सिलेक्टिव्ह आहे. त्यात जर एकदा टेक्निकल बाबी तुम्ही वाचलात आणि त्याच्यात नोट्स काढून जर पाठ केलं तर त्याच्या बाहेर सहसा विचारत नाही. त्याच्यामुळे इतिहासाला थोडं कमी म्हणजे जे काही जेवढं थ्रेशोल्ड पर्यंत आहे तेवढा वेळ देऊन त्याचा जो आहे वेळ जो आहे तो तुम्ही दुसरीकडे घातला पाहिजे. तर अशा प्रकारे फर्स्ट पेपर कव्हर करायचा. सेकंड पेपर तर खूपच स्पेसिफिक आहे. खूप स्पेसिफिक म्हणजे खूपच. तुम्हाला कॉन्सेप्ट जर क्लिअर असेल कॉन्स्टिट्यूशनचा की आणि थोडे फॅक्ट्स आहेत तेवढे केले की संपलं. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन दिलं आहे, इन्स्टिट्यूशन्स दिलेले आहेत, है ना? म्हणजे संविधानाचं जे आहे प्रिएम्बल पासून मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे, त्यांना प्रिएम्बल आहे. प्रिएम्बलची थोडीशी फिलॉसॉफी है ना छान करून घ्यायची. प्रिएम्बलची फिलॉसॉफी महत्वाची आहे. तुम्हाला इंटरलाही कमी पडेल. मला आठवतं 2002च्या इंटरला मला विचारलं होतं. प्रिएम्बल जे आहे त्या प्रिएम्बलचे 5 शब्द सांगा म्हणे. है ना? तर अशा प्रकारे प्रिएम्बल म्हणायला लावतात. तर त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला इंटरलाही कमी पडतात. आणि त्याच्यामुळे कॉन्स्टिट्यूशनला थोडं थरोली करून घ्यायचं. कॉन्स्टिट्यूशनला थरोली करताना लक्ष्मीकांत इज वन ऑफ द बेस्ट बुक. छान पुस्तक आहे. त्यासोबत तुम्ही पीएम बक्षी ते वापरू शकता. आणि थोडे काही स्पेसिफाईड आर्टिकल आहेत महत्वाचे. फंडामेंटल राईट्सचं ऑलमोस्ट तुम्हाला करायचं आहे. सोबतच डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलचे काही आर्टिकल्स आहेत महत्वाचे ते थरोली करायचे. त्यात ते डिटेलिंग करायचे. त्यात ते काही स्पिन ऑफ इफेक्ट झालेले आहेत, काही लॉस बनलेले आहेत. कारण की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी जे आहे त्याचे कायदे बनत नाही तोपर्यंत त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे कायदे कसे आहेत, काय आहेत, कोणते आहेत याच्यावर थोडं फोकस करायचं. इन्स्टिट्यूशनला कम्पॅरेटिव्हली वाचायचं. म्हणजे जसं प्रेसिडेंट आहे तर प्रेसिडेंट आणि गव्हर्नर कम्पॅरेटिव्ह है ना. प्रेसिडेंट अँड प्राईम मिनिस्टर कम्पॅरेटिव्ह. सीएम गव्हर्नर कम्पॅरेटिव्ह. सीएम पीएम कम्पॅरेटिव्ह. कौन्सिल ऑफ मिनिस्टर दोन्हीकडचे कम्पॅरेटिव्ह. पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर कम्पॅरेटिव्ह वाचायचं. कम्पॅरेटिव्ह वाचून कम्पॅरेटिव्ह आर्टिकल लिहून ठेवायचे. लोकल बॉडीज जर बघितलं तर तुम्हाला कम्पॅरेटिव्ह लोकल बॉडीमध्ये अर्बन आणि रुरल लोकल बॉडीज म्हणजे ग्रामपंचायत आहे म्हणजे पंचायत राज आहे आणि अर्बन लोकल बॉडीज कम्पॅरेटिव्ह आर्टिकल लिहायचे. ते तर खूप टिपिकल आर्टिकल्स आहे. म्हणजे तुम्ही 243 जर सिरीज बघितली तर तुम्हाला एका बाजूला नुसतं इन्स्टिट्यूशन फॉर्मेशन किंवा ड्युरेशन किंवा रिझर्वेशन असं आहे आणि नुसतं आर्टिकल लिहून ठेवायचे इकडे तिकडे. तुम्हाला त्याच्या जोड्यांमध्ये विचारतात, जोड्या लावा विचारतात, ग्रुप विचारतात. ते तुम्हाला सहजरीतीने होतं. ते तुम्हाला बेनिफिट मिळू शकतात है ना. तसंच
त्याच्या व्यतिरिक्त खूप साऱ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत. कॅग आहे, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल आहे, इलेक्शन कमिशन आहे, है ना. तर हे जे आहेत कॉन्स्टिट्युशनल इन्स्टिट्यूशन, त्याला कम्पॅरेटिव्हली बघायचं. याचे आर्टिकल, त्याचे आर्टिकल, त्याचे आर्टिकल, याचं इन्स्टिट्यूशनल फॉर्मेशन, त्याचं ऑथॉरिटीज काय आहे, त्यांचे फंक्शन्स काय आहेत. असं जर कम्पॅरेटिव्हली तुम्ही अभ्यास केला तर कॉन्स्टिट्यूशन मध्ये एवढे मार्क्स पिचअप होतात, विचारू नका. म्हणजे आमच्या वेळेला आता प्रिलिमला माझा कोर एरिया राहायचा. कारण की जर 15 प्रश्न विचारले तर त्यापैकी 14 मिनिमम मला यायचे. मी मिनिमम शब्द वापर, कारण ठरवून लिहून जायचं. त्याच्यानंतर बघा, एक सेकंड पेपरला एक महत्वाचा आहे, तो म्हणजे लॉज, पर्टिनंट लॉज दिलेले आहेत. काही महत्वाचे लॉज आहेत. आता 2 लॉज बदलवले त्यांनी. SC/ST अॅट्रॉसिटीजचा तो सिव्हिल राईट्सचा चेंज केला, कारण तो दुसरीकडे ऑलरेडी आहे. तर हे जे लॉज आहेत, हे लॉज मध्ये काय नाही, बॅरन ऍक्ट घ्यायच्या. बॅरन ऍक्ट छोटे असते एकदम, 30 पेजेस, 20-30 पेजेसचा ऍक्ट आहे. त्या ऍक्ट नुसार नुसते तिथे लिहिलेलं आहे केव्हा ऍक्ट तयार झाला, इनॅक्ट केव्हा झाला. तयार आणि इनॅक्ट दोन्ही वेगवेगळे आहे. एन्फोर्स केव्हा आणि इनॅक्ट केव्हा, म्हणजे त्याची अंमलबजावणी केव्हा केली आणि तो पारित केव्हा केला. तर पारित केल्याचा दिनांक, अंमलबजावणीचा दिनांक, त्यातलं ऑब्जेक्टिव्ह कसे काय आहे, उद्देश, त्याचे मुख्य उद्देश, त्याची फंक्शनरी कोण आहे, है ना. त्याच्यानंतर त्याचे फंक्शनरीचे पेनॉल्टीज काय आहेत, राईट्स काय आहेत. बस असं टिपिकल याच्यामध्ये चार्ट बनवून जर तुम्ही केला तर मला वाटतं त्या आर्टिकल्स वगैरे पकडून एक 10 पानं होतील तुमचे नोट्सचे. 10 पानात तुमचे जे 10 प्रश्न आहेत, अराउंड 10 प्रश्न येतात त्याच्यात, पूर्णच्या पूर्ण मिळतात. तो बेनिफिट आहे सेकंड पेपरला, है ना. तसंच थर्ड पेपर जर बघितला तर नुसतं रट्टा मारायचा आहे. म्हणजे तुम्ही PIB आहे, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, त्याचं इयर बुक घ्यायचं, इंडिया इयर बुक, योजना बघायचं, कुरुक्षेत्र बघायचं, आपली आपलं जे महाराष्ट्र वार्षिकी आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंट काढतं, महाराष्ट्र वार्षिकी वन ऑफ द बेस्ट बुक आहे, ऑथेंटिक डाटा. त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या आणि इंडियाच्या साईट्स आहेत, ऑफिशियल साईट्स वरून ते डाटा घ्यायचे आणि बस याचे नोट्स काढायचे. त्याच्या बाहेर काहीच नाही. करंट इव्हेंटचं थोडंसं त्यातलं येतं, काही चेंजेस असेल तर तेवढं करायचं. HRD मध्ये मी सांगतो 100च्या वर प्रश्न तुम्हाला सहज. फोर्थ पेपर मध्ये इकॉनॉमी जो आहे त्याच्यामधला जर काही पार्ट सोडला तर प्रिलिमला जे इकॉनॉमी आहे तेच आहे. प्रिलिमला थेअरीज नाही आहेत, इथे तुम्हाला 1-2 थेअरीज विचारलेल्या आहेत. तेवढ्या थेअरीच्या पार्ट जर सोडला तर तो तुम्हाला सहजरीतीने शक्य आहे. आता ह्या सिलेबसला जर तुम्ही बघितलं तर ह्या सिलेबसला तुम्हाला असं दिसेल की हॅलो हॅलो हा, बोला बोला. मंगेश, लिंक मध्ये आहे ना. हा हा. हो तर हो, चालू आहे. हा हा. तर जिओग्राफीला थोडासा आता थिओरॉटिकल पार्ट टाकलाय, म्हणजे डिटर्मिनिझम वगैरे हा जे कॉन्सेप्ट टाकलेला आहे त्यांनी, जिओग्राफीचे थॉट्स हा एक कॉन्सेप्ट नवीन टाकलेला आहे. हा थोडाफार जर बघितला तर बाकीचं प्रिलिमच आहे, बाकीचं दुसरं काहीही नाही आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये आता थोडंसं एलॅबोरेशन केलं त्यांनी. तर जसं GIS वगैरे आहे, है ना, ते थोडंसं वेगळं टाकलं. एरियल फोटोग्राफी वगैरे आहे, हा टेक्निकल पार्ट टाकला. तो तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल मिळेल. आणि हा इतका स्पेसिफिक आहे की तुम्ही एकदा नोट्स काढले की त्याच्या बाहेर काही जाणार, म्हणजे तुम्हाला फक्त नोट्सची मेहनत घ्यायची. तर तुम्हाला असं दिसेल की प्रिलिम जर बघितली तर प्रिलिम आणि मेन्स याचं कॉम्बिनेशन बसवलं तर मेन्सचा अराउंड 80% पार्ट हा प्रिलिमला होतो. म्हणजे प्रिलिमला जर तुम्ही म्हणाल की भी 100 पोस्ट निकलते तो मैं पास हो जाऊंगा, इतनी मेरी पढ़ाई आहे, तर मेन्स तुम्ही 100% पास. मग मेन्सला अजून उधरायचं असेल, अजून छान करायचं असेल तर आपल्या हाती मेन्सला 2 हुकुम टेकते आहेत, अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणजे मी त्या भरोश्यावर सर्व्हिस मध्ये लागलो, ते म्हणजे मराठी आणि इंग्रजी. मराठी आणि इंग्रजी आता खूप सुंदर झालेलं आहे. कसं झालेलं आहे की आता ऑब्जेक्टिव्ह झालंय 50%. आमच्या वेळेला डिस्क्रिप्टिव्ह होतं. डिस्क्रिप्टिव्ह होतं तरी सुद्धा जर तुमचं हँडरायटिंग छान असेल, सुवाच्य अक्षर असतील, एक ग्रॅमॅटिकल जर तुम्ही सवय केली, आतापासून जर सवय केली, थोडं थोडं रोज न्यूजपेपर 10-15 मिनिटं पाहून अशी ब्लँटी उकार काढायची वगैरे, कुठं फुल स्टॉप आला, है ना, हॅज बीन कुठं लागलंय, हॅव बीन कुठं लागलंय, हे हळूहळू सवय केली तर आपोआप ते अंगीकृत होतं. ते जर बघितलं तर तुम्हाला खूप मार्क्स फेचअप होतात. जसं मला आठवतंय, मी 3 अटेम्प्ट दिले MPSCचे आणि तिन्ही अटेम्प्टला मला लोएस्ट मार्क जे मराठीमध्ये होते ते 80 होते आउट ऑफ 100 रायटिंग मध्ये, लिहायच्या ह्याच्यात. आणि हायएस्ट मला 84 होते आणि इंग्रजीला मला लोएस्ट 75 होते, हायएस्ट 79. म्हणजे याचा अर्थ जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह होतं तेव्हाही, आणि माझं खूप छान आहे असं नाही. मी काय करायचो, ज्या दिवशी प्रिलिम संपली
त्या दिवसापासून रोज 15-20 मिनिटं न्यूजपेपर घ्यायचं. न्यूजपेपरमध्ये छोटे एडिटोरियल असतात छोटे. ते पाहून पाहून लिहून पाहायचे नुसते. पाहून पाहून. म्हणजे कुठे विलांटी उकार आला, ही कसा, नी कसा, दीर्घ की ह्रस्व, हे आपोआपच सवय लागते. तसंच इंग्रजीमध्ये फुलस्टॉप कुठे आलाय, हॅज बीन कुठे आहे, मोर ओव्हर कुठे लागलंय, हाव्हर कुठे लागलं, हे समजून जातं आपल्याला. आपोआपच लागतं. काही ग्रामर तर विचारणार नाही ना तिथे, की तुला हे ग्रामर हॅज बीनच कसा लावला रे सांग रे. कोणी विचारणार आहे का? कोणीच विचारणार नाही. हॅज बीन लागला संपलं का. तसंच ऑब्जेक्टिव्ह आहे. ऑब्जेक्टिव्हला टेन्शन नाही. म्हणजे मी PSI मेन्सच्या भरोश्यावर झालो होतो. मला काही फिजिकलला मार्क्स नव्हते. फिजिकलला मी बाउंड्रीवर पास झालो होतो. तरी टॉपर्स मध्ये होतो. कारण की मेन्सला इंग्रजी मराठी गोला मारायचा आहे. गोला मारायचा आहे तर काय नाही. मोरो वाळंबे पाठ, केसागर पाठ, शब्दधन वगैरे थोडंफार इकड तिकडचं घोकून टाकलं संपलं काम. मग काय नुसते गोलेच मारायचे आहेत ना. गोले मारायचे आपल्या हाती. तर सांगायचं तात्पर्य मित्रांनो, की ही परीक्षा अत्यंत सरळ झालेली आहे. म्हणजे MPSC ने खूप सुंदर निर्णय घेतला. त्याच्यामुळे सब्जेक्टिव्हिटी संपलेली आहे. आणि मेहनत घेतली की रिझल्ट येणार. तर तुम्ही स्ट्रॅटेजिकली अभ्यास करा, कंपॅरेटिव्ह अभ्यास करा आणि थोडा इंटरेस्ट डेव्हलप करा. नसेल होत इंटरेस्ट डेव्हलप तर थोडा ग्रुप डिस्कशन है ना, असं करा. फायदा काय होईल मित्रांनो, ग्रुप डिस्कशनचा इंटरव्ह्यू तुमचा छान जाईल. म्हणजे मला मला माहित आहे की मला इंटरव्ह्यूला कमी मार्क कधीच पडले नाही. म्हणजे एक एक जसं UPSCचा पहिला इंटरव्ह्यू होता तेव्हा मी खूप ब्लंडर केलं. तर मला हाकलून पण दिलं. म्हणजे ब्लंडर केलं नसतं तर आय वुड बी IAS ऑफिसर. ब्लंडर इतकं केलं की काहीतरी भलतं सलतं काहीतरी बोललो शेवटी. तर घोष मॅडम होत्या आणि घोष मॅडमने मला गेट आउट मिस्टर चहांदे म्हणून टाकलं. तरी सुद्धा मला 153 मिळाले. है ना, तरी 153 मिळाले. म्हणजे तेव्हा 300 होतं 153. जर सपोज टू बी गेट आउट नसतं झालं ना, तर आय वुड बी मोर दॅन 200 आणि मी कदाचित झालं असतं त्या वेळात. कारण की तेव्हा माझं एक अराउंड 25 मार्कांनी गेलं. एक 1153 होते मला आणि 1172 वर अराउंड क्लोज झालं. तर विजय वाघमारे शेवटचे होते. है ना. तर सांगायचं तात्पर्य असं की इंटरला मला काही टेन्शन आलं नाही. कारण की मी बोलबच्चा नाही. व्हेरी फ्रँकली से. है ना. बोलणं मला आवडतं. आधीपासून सवय आहे. पथनाट्य करतो मी. मला ती हॉबी आहे माझी पथनाट्याची. त्याच्यामुळे एक्सटेम्पोरे मला बोलायची सवय आहे. तर ती सवय पण तुम्हाला लागेल ग्रुप डिस्कशनला आणि त्याचा बेनिफिट. तर मला असं वाटतं की हे सुद्धा सोबत करा. म्हणजे तुम्ही ग्रुप डिस्कशन कराल, एक टीम बनवा, सिलेक्टिव्ह टीम बनवायची 4-5 जणांची. त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर हे कॉम्बिनेशन मध्ये बसवायचं. प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू याचं कॉम्बिनेशन बसवायचं. तुमची काही हॉबी असेल तर ती पण डेव्हलप करा. हॉबीचा खूप फायदा होतो. तर मला तर फारच फायदा झाला. मी प्रत्येक वेळेस जेव्हा इंटरव्ह्यूला गेलो तर माझा ऑलमोस्ट इंटरव्ह्यू जो आहे अधिक माझ्या हॉबीवर झाला. माझ्या 2 हॉबीज आहेत. एक माझी हॉबी जी आहे ती पथनाट्य तुम्हाला सांगितलंच. आणि दुसरी माझी हॉबी आहे ती पेंटिंग. है ना. पेंटिंग मध्ये मला नेचर कंपोजिशन हे माझं स्पेशलायझेशन होतं तेव्हा. आता सुटलं माझं कालांतराने. बरचसं हॉबी सुटल्या. परंतु याचा मला फायदा झाला. तर हा फायदा सुद्धा तुमच्या जर युनिक हॉबी असतील तर त्याचा फायदा होईल. नसेल युनिक हॉबी तर काही हरकत नाही. एखाद्या हॉबी तुम्ही डेव्हलप करू शकता. त्यावर मेहनत घ्यायची. म्हणजे माझी हॉबी जी होती काही ती प्रॅक्टिकल हॉबी होती. त्याच्यामध्ये वाचन नव्हतं. पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी मी वाचन केलं. म्हणजे नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयाला जाऊन बसलो. तिथून अभ्यास केला, थेरॉटिकल अभ्यास केला पूर्ण याचा. पथनाट्य वगैरे होतं म्हणून मी दिल्लीला इंटरव्ह्यूला एकच दिवसा अगोदर गेलो होतो. तरी सुद्धा मी NSD ला गेलो. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा जे आहे तिथे गेलो. आणि तिथे जाऊन मी ते अभ्यास वगैरे केला आणि त्याच्यानुसार मला फायदा झाला. कारण थिअरॉटिकल पण प्रश्न येतात. तसं उदाहरणार्थ मी PSIचा इंटरव्ह्यू होता तर मी काही एक्सपेक्ट केलं नव्हतं की काही असं हॉबीवरही PSIला विचारतील. तर गुप्ता सर होते, स्पेशल IG होते नक्षलीस याचे. ते होते बोर्डामध्ये. तर त्यांचं हॉबी असेल कदाचित पेंटिंग. तर मला त्यांनी विचारलं की डू यू नो टर्नर? मला असा प्रश्न विचारला इंग्रजीमध्ये. तर डू यू नो टर्नर? है ना, टर्नर हा पेंटर माहित आहे का? मी लगेच म्हटलं सर हो मला माहित आहे पेंटर. तर तो माझ्या अभ्यासामुळे मला फायदा झाला. तर मग त्याने विचारलं त्याची स्पेशालिटी काय? तुम्ही सांगितलं सर ही कॉमनली यूज येल्लो कलर इन हिज पेंटिंग अँड हिज मोस्ट पेंटिंग्स आर ऑन थेम्स रिव्हर ऑफ UK लंडन मधली जी आहे त्याच्यावर. मग त्याच्या भरोश्यावर मला छान मार्क्स पडले. इंटरव्ह्यूला मला चांगले पडले आणि मग PSI होऊ शकतो. है ना. तर हा फायदा होतो मित्रांनो आपल्याला.
एक्सटेम्पोर अभ्यास केल्याचा आणि आपल्या हॉबीचा. मला असं वाटतं की हॉबी वगैरे तुम्ही थोडं वर्कआउट करावं, थेरोटिकल पण वर्कआउट करावं त्याच्यामुळे. कारण की तिथे तुम्हाला प्रॅक्टिकल कधी करून दाखवायला लावतील असं क्वचितच होईल, पण थेरोटिकल विचारून ते टेस्ट करतात की तुमची हॉबी ही आहे की नाही, तर त्याचा बेनिफिट आपल्याला होतो. तर मला असं वाटतं की दिस द इन ब्रीफ हा एरिया महत्वाचा आहे. बाकी काही जर तुमचे काही टेक्निकल प्रश्न असतील तर यू आर फ्री इनफ टू टॉक, है ना. आता मला नाही वाटत मी अजून काही जास्त बोलू शकतो. आधी मला हा, सवय होती, येस मी सर. 3-3, 4-4 तास मी घ्यायचो सेमिनार. आता थोडस मला जमत नाही, आहे ना. तर मी आता थांबतोय. काही प्रश्न असतील तर आय एम बिंग हिअर फॉर 10 मिनिट्स. येस सर, येस सर. सो थँक्यू व्हेरी मच. शिलू थँक्यू. सरांनी खूप विस्तृतपणे सांगितलेलं आहे. 1 तास सर बोलले आता. बेसिकली त्यांचं खरंच हेल्थचा आता सध्या इश्यू सुरू आहे, पण तरी सुद्धा आमचे जे म्हणजे माझ्यासोबतचं जे एक आमचं जे रिलेशन आहे आमचं हे खूप मंगेश जुनं. साठी हा. दिस इज फॉर. आणि संबोधी म्हणजे मंगेश बोरकर आधी येतो आणि नंतर मग संबोधी करिअर अकॅडमी Yes. येते. आणि ह्या दोघांच्या प्रेमापोटीच अनेक लोक किंवा आमचं जे गुडविल आहे संपूर्ण लेवलला, तर अनेक अधिकारी येत असतात. तसे शिलू सर पण ज्यावेळेस बोलावतो तर त्यावेळेस येत असतात आणि कुठलंही हे देत नाही. म्हणजे खरंच आता तर त्यांना ती परिस्थिती नव्हती, पण मी म्हटलं सर तुम्ही रेस्ट घ्या, पण नाही म्हणाले की मला आता बोलण्याचं इंटरॅक्शन करण्याची सवय आहे तर मी हे करतो. अदरवाईज सध्या ते आता खरं तर रेस्टिंग पिरियडच आहे त्यांचा. एनिवे, सरांनी तुम्हाला 1 तासामध्ये भरपूर गोष्टी सांगितल्या. म्हणजे आता मी ऑलरेडी प्रिलिम्स आणि मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यूनी त्यांचं थोडंसं लोड कमी व्हावं म्हणून मी डिस्कस केलं होतं. परंतु त्यांनी परत जे नवीन विद्यार्थी आता उशिरा वगैरे जॉईन झालेत तर त्यांना सुद्धा त्या गोष्टींचं थोडंसं रिवाइज होऊन गेलं असेल. सो प्रिलिम्स पॉइंट ऑफ व्ह्यूने, मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यूने प्रत्येक टॉपिकची तयारी कशी करायची याच्यावरती सरांनी आता डिस्कशन केलेलं आहे. इंटरव्ह्यूचे अनुभव सुद्धा सांगितलेले आहेत त्यांनी. सो आता तुम्हाला जर काही काही तुम्हाला जर क्वेरीज असतील, काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. ओके सरांना. यू एनी आर डाऊट? फ्री ना. कुठल्याही शंका ठेवायची नाही मनामध्ये की बाबा विचारू कसं, मला विचारलं तर लोक हसतील, काय म्हणतील, है ना. देर आर माय सम ट्रिव्हियल क्वेश्चन्स असेल तुमच्या डोक्यात. बाकीच्यांसाठी क्षुल्लक असेल कदाचित, परंतु तो तुमचा प्रश्न आहे, तो हा, तुमच्या तुम्ही तुमचा निगडीत आहे, त्यामुळे तुमचा माईक ऑन करून यू तुम्ही आर फ्री विचारू नाव. शकता आता प्रश्न. तुम्ही तुमचा माईक ऑन करून प्रश्न विचारू शकता. सर मला एक प्रश्न विचारायचा. सतीश बोलतो हा सर. येस. हा सतीश येस, आपला बोला. विद्यार्थी आहे, हा आता रिसेंटली हा हा आपल्या इकडे हा जॉईन झालाय बोला. तो येस युपीएससी साठी. येस येस प्लीज. सर एमपीएससी साठी इंग्लिश मीडियमने माझा अभ्यास झालेला आहे. ओके ओके ओके. तर एमपीएससी साठी हा. इंग्लिश मध्ये पूर्ण अभ्यास करून आपण क्लिअर करू शकता का एक्झाम? हो हो. मित्रा, मी जेवढ्या काही परीक्षा दिल्या एमपीसीच्या इंग्रजीमध्येच दिल्या. माझं मराठी कच्चं होतं. तर आम्हाला पुस्तकांची लई मारामार व्हायची. काय व्हायचं, आमच्या वेळात एक ऍग्रिकल्चर सुद्धा राहायचा प्रिलिमला. 30 प्रश्न यायचे. आणि 30 क्वेश्चन. त्याच्यासाठी टिपिकल काय व्हायचं ना, आम्हाला ते कृषी डायरी वगैरे वाचावं लागत होतं. तर बघा ऍक्च्युली नाही का, कुठला इंग्रजी आणि मराठी असा कुठला भाऊ करायचा नाही, एक्झॅक्टली. है ना. हा. आपल्याला काय करायचंय मित्रा, परीक्षा पास करायची आहे. परीक्षा पास केल्यानंतर कोणी विचारणार नाही तू इंग्रजीतून अभ्यास केला का, मराठीतून केलाय का, है ना. पण इंग्रजीतून अभ्यास शक्य आहे. बरेच बरेच विद्यार्थी असे म्हणतात एमपीसी हे मराठीतूनच करावं लागेल, मग ते कॉन्स्टिट्यूशन पण मराठीतून असतं. चुकीचं आहे. इव्हन माझा इंटरव्ह्यू, मी पीएसआयचा इंटरव्ह्यू तुम्हाला सांगतोय, माझा इंटरव्ह्यू इंग्रजीतून झाला. इव्हन आजकाल बऱ्याच विद्यार्थ्यांना ते काय करतात, अच्छा हा बीए आहे का, मराठी मीडियमचा दिसतो, चला याला इंग्रजी प्रश्न विचार. म्हणजे माझी एक विद्यार्थिनी होती, आता ती डेप्युटी कलेक्टर आहे. ती औरंगाबाद साईडने आली होती नागपूरला आणि इंटरॅक्ट झाली होती आणि तिची हसबंड कल्पना नील म्हणून आहे, ती चंद्रपूरला आहे. तर ती आली होती आणि ती मराठी मीडियमची. तर ती मला विचारायला लागली की सर आम्हाला इंटरव्ह्यू प्रिपरेशन करायचं आहे, आमचा आलाय रिझल्ट, तर मॉक घ्याल का. म्हटलं ठीक आहे. मग माझा अनुभव होता म्हणून मी इंग्रजीतूनही विचारले प्रश्न. ती म्हणाली नाही 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 सर, आम्हाला इंग्रजी वगैरे जमत नाही, तुम्ही मराठीतून घ्या, आम्ही मराठीतून इंटरव्ह्यू देणार. म्हटलं असं लिहून आहे का कुठे मराठीतून इंटरव्ह्यू देणार, हा तुमचा अधिकार आहे का. इंटरव्ह्यू बोर्ड हे फ्री आहे, ते कुठल्याही लँग्वेज मध्ये विचारू शकतं.
त्यामुळे असा भाव करू नका. तर तिचे हसबंड काही तयार झाले नाही, पण ती तयार झाली. तिचा इंटरव्ह्यू मी आणि माझे मित्र धनंजय वंजारी जे आहेत, आता जॉईंट कमिशनर आहेत इन्कम टॅक्सला, दोघांनी इंग्रजीत घेतला, तयारी केली तिची 15 दिवस. म्हण असं, असा प्रश्न आला तशीच बोल, असं केलं. आणि काय कुणास ठाऊक काही सिमिलर प्रश्न आले रिलेटेड, आणि तिने इंग्रजीतून बोलले आणि तिला इंटरव्ह्यू मध्ये छान मार्क्स पडले. इंटरव्ह्यूच्या भरोश्यावर ते डेप्युटी कलेक्टर झाले. तर फायदा होतो है ना. आणि ऑलमोस्ट तुम्ही बघा, हिस्ट्री आहे इंग्रजीमध्ये अवेलेबल आहे. जिओग्राफी तर आता तर अजून प्रॉब्लेम झालाय की इंग्रजीमध्येच अवेलेबल असेल. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली. आता तुम्हाला ते जे आहे माजिद हुसेनचं पुस्तक वाचल्याशिवाय पर्याय नाही. सर कारण इनफॅक्ट काय होतं मेन्समध्ये शिलू सर, तुम्हाला आता हे आलं. हा शिलू हा सर, इनफॅक्ट काय होतं की आपल्या इथे जे मराठीत जी पुस्तकं अवेलेबल आहेत, म्हणजे जे हा पुणेचे हा हा पब्लिकेशन्स आहेत हा मोस्टली, हा हा ते त्या हा इंग्लिश मधलं ट्रान्सलेशन करतात चुकीचं मराठीमध्ये. नाही नाही, चुकीचं म्हणजे त्यातलं एक उदाहरण देतोय मी. माझ्याकडे एक काही 5 एक वर्षापूर्वी एक विद्यार्थ्याला सर म्हणे, माझं तर हा प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे पण एमपीसीने चूक दिलेला आहे. म्हणजे मला असं वाटतं म्हणे. म्हटलं काय असं बाळा ना, मी कुठल्या पुस्तकाचं नाव नाही घेणार कारण की उगाच कोणाला टीका टिप्पणी एक्झॅक्टली. नको. हा पण हा. एक कॉन्स्टिट्यूशन वर एक छानसं पुस्तक आहे महाराष्ट्रामध्ये मराठीतलं, है ना. आधीपासून वाचायचे तर ते पुस्तक माझ्याकडे आणलं. आणि हायकोर्ट बद्दल होतं ते. हायकोर्ट बद्दल, हायकोर्टचे काही अधिकार जे आहेत रीट मध्ये, है ना, ते रीटच्या कॉन्टेक्स्ट मधलं होतं. त्याने ते दाखवलं, सर बघा म्हणे हे इथे असं असं आहे नाही. तर मी त्याला म्हटलं थांब, आता आपण लक्ष्मीकांतचं पुस्तक घेऊया, है ना. मी काही पीएम बक्षी घेणार नाही, तुला टेक्निकल इश्यू येईल, तर आपण लक्ष्मीकांतचं जे थोडं सोपं आहे ते घेऊया. कारण की हे थोडंसं छान बनवलेलं आहे, याने काही चुका केलेल्या नाही. आणि मग ते दाखवलं आणि मग त्याला दाखवलं, बघ, इथून हा पॅराग्राफ हा ऑथरनी मराठीमध्ये ट्रान्सलेट करताना हा बदलवूनच टाकला का, की याचा मूळ मराठीचा अर्थ याला काही समजला नाही. मग त्याने आपल्या मनाने लिहिला आणि म्हणून तुला वाटतं हा बरोबर आहे तुझा, आणि तोच तुझा चुकलेला आहे. तर मराठीमध्ये ट्रान्सलेट जी केलेली आहे ही काही, से एक्झाम्पल कॉन्स्टिट्यूशनचं पुस्तक असेल तर तो काही कॉन्स्टिट्यूशनचा प्राध्यापक नाही आहे पॉलिटिकल एक्झॅक्टली. सायन्सचा की त्याने ट्रान्सलेट केलेला आहे. ही कमर्शियल पुस्तक आहे, त्यामुळे कमर्शियल पुस्तकांना बळी पडायचं नाही. ओरिजिनल, जसं आता मी लक्ष्मीकांत हे कमर्शियलच आहे, पण लक्ष्मीकांत काय म्हणतो, लक्ष्मीकांत स्वतः पॉलिटिकल सायन्स मध्ये झालेला आहे, त्याचं तिकडे उस्मानियामधून झालेलं आहे. आणि लक्ष्मीकांत हा म्हातारा माणूस आहे, लक्षात घ्या. त्याचे वयाचे 30 वर्ष नुसते पॉलिटी, नुसतं कॉन्स्टिट्यूशन शिकवण्यात गेलं. तो आधी रेड्डीला शिकवायचा हैदराबादला, पण त्याला शिकवणं जमत नव्हतं तर तो लिहायचं काम करायचा. तो लिहितो फार छान, सोप्या भाषेमध्ये लिहितो. तर त्याने लिहिण्याचं काम ते 20 वर्षानंतरचं पुस्तक आहे, टाटा मॅग्राने घेतलं. म्हणजे त्याने 20 वर्ष लिखाण केलं आणि त्याच्यानंतर रिपेंट पुस्तक आहे, म्हणून ते तेवढं दर्जेदार आहे. तेवढं लक्षात ठेवा. एक्झॅक्टली. आता उदाहरणार्थ जसं सिंगचं पुस्तक आहे इकॉनॉमीचं, हे 20 वर्षाची मेहनत घेऊनही तरी सुद्धा बरोबर बनलेलं नाही. तर त्याच्यामुळे मराठीतली पुस्तकं आता ही ऐरी-गैरी नतुकरी लिहितात. त्याच्यामुळे की हा कमर्शियल आहे, है ना. तर मित्रा सतीश, की बघ तू करू शकतोस. इंग्रजीमधून करतोय फार छान आहे. फार कमी मित्र असतील, पण मला नाही असं वाटतं मग तू यूपीएससीचा अभ्यास करावा. नाही मग नाही, काय करायचं? तो युपीएससी साठीच आपल्या इकडे आता जे ऑनलाईन बॅचेस आपल्या सुरू झाल्या ना 15 हां, जून हां, पासून, हां, त्याला तो हां. जॉईन झालाय. ओके, आणि ओके. तो अतिशय सिन्सिअर स्टुडंट्स पण आहे. हां, हां. म्हणजे जवळपास तो 4 वर्ष फॉलोअप घेतोय संबोधीमध्ये, क्या आणि बात है! आता तो क्या बात! जॉईन झालाय आपल्या इकडे. ग्रेट, 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 हा, ग्रेट. आणि त्याची पण डिफिकल्ट सिच्युएशन आहे, म्हणजे त्या ओके. सगळ्या संघर्षातून तो पुढे चाललाय, गुड, गुड, आणि गुड, म्हणून मी गुड. त्याला पण सपोर्ट करतोय सध्या आपण. सतीश, सतीश, आणि हा. सतीश, बघ, कसं आहे, युपीएससीचं याच्यासाठी म्हटलंय व्हेरी सिंपल फॉर्म्युला. वरची पायरीचा विचार केला तर खालची पायरी मिळणार. मी तुला सांगतोय की मी एमपीएससीचा स्वतः कधीच अभ्यास नाही केला. माझा एमपीएससीची सुरुवात पहिल्याच अटेम्प्टला झाली. त्यानंतर एमपीएससीचा अभ्यास सोडला, मी युपीएससीचाच केला. एमपीएससी जाऊन बसायचं, पास व्हायचं. माझे जेवढे मित्र आहेत ना, इव्हन पांडुरंग पोढे युपीएससी आधी झाला आणि मग एमपीएससी झाला. म्हणजे एमपीएससीला होत नव्हता, मग युपीएससी सुरू केलं. युपीएससीला आयएस ज्या वर्षी झाला त्या वर्षी त्याला असिस्टंट कमिशनर सेल टॅक्स मिळाला. जोक नाही का, है ना. दुसरा माझा नागपूरचा मित्र निलेश भरणे आहे, एमपीएससी करता करता थकून गेला. पीएसआय सुद्धा नाही झाला, माझ्यासोबत फिजिकलला होता, फिजिकलही जमलं नाही त्याला. आयपीएस झाला. आता नागपूरला त्याला कमिशनरचा चार्ज आहे, पोलीस कमिशनरचा, है ना. आयजी रँक, म्हणजे आता तुम्ही समजू शकता की तो है ना, डीजी रँक वर चालला गेलेला आहे. येस सांगायचं येस. तात्पर्य की सतीश लक्षात घे येस यार, सर. की कधीही नाही का असं समजायचं नाही की असं होईल तसं होईल. एकदा डिटरमाइन केलं ना आणि मार्ग निवडला ना, बस त्या मार्गावर चालत राहायचं.
बिलकुल मार्ग सोडायचा नाही. आपल्याला माहित थोडी आहे भविष्य. आपल्याला माहित नाही ना, मग भविष्याबद्दल कधी कॅल्क्युलेट करायचं नाही. बघा, स्पर्धा परीक्षेमध्ये एवढे विद्यार्थी भेटतात, एकाहून एक नमुने, एवढे अक्कल वाटणारे, एवढे अक्कल. आता मी उदाहरण नाही सांगितलं का, माझा एक मित्र जो स्कूटरवर आणायचा एवढे पुस्तकं वगैरे, तो दिल्लीला 3 वर्ष राहिला होता. मला तर दिल्ली तो बापरे, मला स्वप्नच होतं. है ना, शक्यच नव्हतं. माझ्या खिशात 10 रुपयाच्या वर पैसे राहत नव्हते. तर माझ्यासाठी खूप दूर होतं ते, अत्यंत कठीण. तर तो मला एवढा आकला वाटायचा, अभी ऐसा करना पडता, अभी वैसा करना पडता, समजता क्या तेरे को. तर म्हटलं, बाबा तू तिथून आला, तू अक्कल वाट. पण माझी सवय होती की मी स्वतःवर विश्वास ठेवायचा. ये कुछ भी बताए, आपण करणे का, है ना. आणि मग मी माझ्या स्वतःच्या स्टाईलने केलं, माझा रिझल्ट आला, मी आता सुखात आहे, है ना. तर जे म्हणतात ना की ऐकावे जनाचे, करावे मनाचे, है ना. फक्त आपलं मन पवित्र असलं पाहिजे. पवित्र म्हणजे आपण क्लिअर असलो पाहिजे. आपलं ध्येय क्लिअर असलं पाहिजे. आपण जो पाथ निवडला तो बरोबर आहे का हे पण आपल्याला समजलं पाहिजे. ह्या 2 गोष्टी जर क्लिअर असतील तर मग कोणाचं ऐकायचं नाही, बिनधास्त निकलने का, ज्यादा सोचने का नाही. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जी आहे हे एक रणांगण आहे मित्रांनो. आणि ह्या रणांगणामध्ये अशी तलवार काढायची असते ना, बिनधास्त जायचं असतं. ते वाट नसते पाहायची की कधी शिकणार ना कशा काय. अभिमन्यूने वाट केली होती का? नाही. मायथॉलॉजी मध्ये क्लिअर कट सांगितलेलं आहे. वाट नसते पाहायची, मरू ना यार, चल छोड़, है ना, शहीद हो जाएंगे. लेकिन जो मजा है उसमें, है ना, वो मजे के लिए तो जाने का, बिंदास जाने का, ज्यादा सोचने का नहीं, है ना. ऐसे पैशनेट रहने का, ऐसा पैशनेट रहने का. म्हणजे माझा एक मित्र होता, तो म्हणे, अबे मैं आयसी हूँ. तर म्हटलं, रिझल्ट तो लगने का है? जब लगेगा तब देख लेंगे. प्रीलिम तो दिया ना, तो मैं आयएस हूँ. तर आपला तो कॉन्फिडन्स आहे मित्रांनो, तो कॉन्फिडन्स मस्त ठेवायचा, बढिया ठेवायचा, मस्त ठेवायचा, असलं पाहिजे. कारण की तो नसेल ना तर आपल्याकडे एवढा मारा होतो, एवढे आजूबाजूला इतकं निगेटिव्ह वातावरण आहे. भारताची संस्कृती आहे ही. भारतामध्ये खूप निगेटिव्हिटी पेरल्या जाते. प्रत्येक वेळेस कशी खेकड्याची हे नसते का, ती वृत्ती भारतामध्ये आहे. त्याच्यामुळे त्याला बळी पडायचा नाही. है ना, मस्त एकला चलो रे, कोई नाही आता, तो बिंदास राहायचा. तर सतीश मित्रा, तू मस्तपैकी कर अभ्यास, इंग्रजीतून कर, घाबरायचं नाही. मला तर इंग्रजीचा अही नव्हता येत तेव्हा मी नागपूरला आलो तेव्हा. मी मराठी नाही नाही, मीडियमचा मुलगा आहे. त्याचं सर इंग्लिश चांगलं आहे, त्याचं हा, इंग्लिश मग चांगलं तर आहे, त्यांनी फारच चांगलं छान डेव्हलप आहे. केलेलं अरे आहे. माझं पहिल्यांदा इंग्रजी बरोबर नव्हतं. आणि नंतर आता अशी अडचण आली की मला मराठीत बोलायला त्रास होते. आणि सर तो म्हणजे मुंबईमध्ये बेसिकली आपल्या इन्स्टिट्यूशन मध्येच आपण इंग्लिश मिडियमची बॅच घेतो, एमपीएससी ची पण. गुड. हा, म्हणजे बाकी मला नाही वाटत की इतर ठिकाणी कुठे असेल. नाही, पण अरे मोस्टली मला नागपूरला त्रास होतो ना, मी जेव्हा हा, पण इंग्रजी शिकवत मोस्टली जे होतो माझ्याकडे जे मुलं. स्टुडंट्स येतात त्यांना मी हेच कन्व्हिन्स करतो. आणि याचा फायदा असा होतो, जर इंग्लिश मध्ये जर ह्या मुलांनी जर अभ्यास केला तर याचा मी यांना एक बेनिफिट असा सांगत असतो की बाबा तुम्ही ज्या इतर एक्झाम्स असतात, जसं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्टाफ सिलेक्शनच्या एक्झाम्स असतात, समजा नाही एमपीएससी थ्रू झालं, नाही युपीएससी थ्रू झालं, तर यांना इंग्लिश मध्ये अभ्यास केल्यामुळे बाकीच्या ज्या एक्झाम्स असतात, स्टाफ सिलेक्शन कमिशन वगैरे, हा, जसं नाही का है ना. तुम्ही सतीश बघ, तू युपीएससीचं प्रिपरेशन करतो ना, थोडं इकॉनॉमी वगैरे छान कर, कॉन्स्टिट्यूशन वगैरे. तू नंतर नाबार्ड आणि आरबीआयचा विचार करू शकतो. मी तुला सांगतो ना, मी नाबार्ड पास झालो ना, जेव्हा इंटरव्ह्यू होता तेव्हा एकही दिवस अभ्यास केला नाही, नुसता बिंदास जाऊन गेलो मी इंटरव्ह्यूला. आणि आय वॉज ऑल इंडिया सेकंड टॉपर. मी नाबार्डला ऑल इंडिया सेकंड टॉपर आहे. पहिली ती टीना दाबी नाही का, ती नंतर आयएस झाली, ती होती आणि मी सेकंड होतो, है ना. तर कसं होतं, बाकीच्या परीक्षा इतक्या सरळ होतात ना मित्रा, खूप सरळ होतात. कारण की आपण वरच्या लेवलचा अभ्यास करतो ना, तर बाकीच्या परीक्षांना काही टेन्शन येत नाही, है ना. तर त्याच्यामुळे मस्त अभ्यास करायचा. ठीक आहे, ओके. थँक्यू सर, अजून काय थँक्यू व्हेरी प्रश्न? मच. एनिवे आणखी कोणाचा काही क्वेश्चन आहे? हॅलो सर. हा, बोला. येस. हॅलो सर, मी निलेश कांबळे. हा निलेश, बोल. सर, मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा आहे. मला एमपीएससीचा स्टडी कुठून सुरू करायचं ते समजत नाही. म्हणजे असं जेणेकरून मी कुठून सुरू करू, जेणेकरून मला त्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होईल. ओके. तू आता जेमतेम देतोय परीक्षा, पहिल्यांदा रिफ्रेश, एकदम फ्रेश आहे का तू? सर, मी बिगिनर आहे, एकदम फ्रेशर आहे सर. एकदम फ्रेशर आहे. अच्छा, इंजिनिअरिंग कशामध्ये केलंय तू? सर, बी सिव्हिल इंजिनिअरिंग सर. सिव्हिलला केलंय? अरे वा, व्हेरी गुड. अरे सिव्हिलला केलं तर तू आयएसचा पण विचार करायचा बाबा. इंजिनिअरिंग सर्व्हिसेस सिव्हिल मध्ये खूप पोस्ट असतात, है ना. फार छान. चला, एमपीएससी वर सांगतोय तुला. इन जनरल म्हणजे मला पण, मी मराठी मीडियमचा जरी असलो तरी माझं बीएससी झालं आधी, मग मी एमए केलं. तर सायन्स स्टुडंटला असतो थोडासा प्रॉब्लेम.
है ना, प्रिपरेशन करताना. आणि त्यातल्या त्यात जर ह्युमॅनिटीचं आधी वाचन नसेल 8वी 9वी 10वीचं तर थोडासा त्रास होतो. तर सुरुवात कुठून करायची? एकदम सोपा प्रश्न आहे आणि सोपंच उत्तर आहे. जे आपण आधी केलं ते अभ्यास करायचा. म्हणजे काय, 8वी आपण दिली आहे, तू 8वी हो पास सर. झालाय? हो सर. सिंपल प्रश्न विचारतो, 8वी पास झालाय है हो ना? सर. बस संपलं हो सर. का? मग 8वीचं पुस्तक वाचायचं. आता हा. ज्या वर्गाचा आपण पास झालोय त्या वर्गाची जर पुस्तक वाचायला लागलो तर ते सोपं वाटणार. हो सर. हा, तर मग सुरुवात करायची 8वी पासून. 8वी ते 12वीची स्टेट बोर्डचा होता तो की सीबीएसई ला होता? नाही सर, स्टेट बोर्ड सर. स्टेट बोर्डला. मराठी हा, मी मीडियम. पण स्टेट बोर्डला होतो. सीबीएसई थोडं भारी जातं. तर आपण काय हम्म. करायचं, 8वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक आहे. मग 8वीचं तुला सायन्स आवडतं की ह्युमॅनिटीज आवडतं वाचायला? सायन्स सर. सायन्स. मग तू 8वीचं सायन्सचं पुस्तक आधी हाती घे. हा, ठीक आहे ज्याच्यामध्ये सर. आवड आहे तिथून सुरुवात करायची. ठीक आहे सर. कारण आधीचा इंटरेस्ट डेव्हलप झाला पाहिजे. बरोबर. हा सर, तेच ना. नाहीच झाला तर मग कसं, आधीच जर आपण निगेटिव्ह मध्ये चाललं जाऊ तर मग कठीण होऊन जातं. हो है ना? सर, तेच ना. आधीचा इंजिनिअरिंगचा सिलेबस सर आणि हा एमपीसीचा सिलेबस एकदम 180 डिग्री आ मध्ये वेगळा आहे ना. अरे बापरे, मी जेव्हा पहिल्यांदा सुरुवात केली होती म्हटलं हे काय आहे बाबा? है ना? त्यातल्या त्यात तुला हो गंमत सर. सांगतो, मी नागपूरला आलो आणि एक लायब्ररी जॉईन केली होती, प्रज्ञा प्रबोधिनी म्हणून. हा आणि सर. तिथे फ्री मध्ये शिकवायचे. तर मी हम्म. ज्या संडेला गेलो, संडे टू संडे शिकवायचे, तिथे इकॉनॉमीवर मोखाडे सर क्लास घेत होते. फार छान, हम्म. म्हणजे खूप सुंदर नॉलेज होतं. एक्स्ट्रॉर्डनरी पर्सनॅलिटी, है ना? ते इकॉनॉमीवर घ्यायचे ना इंग्रजी. आता इंग्रजी मला बरोबर समजत नव्हतं, कारण सवय नाही इंग्रजीची, जरी मी बीएससी केलं असलं तरी. आणि वरून इकॉनॉमी ते कधीच ऐकलं नाही आपण सायन्स वाल्यांनी, बरोबर आहे? हो सर. तर काय झालं, त्यानंतर त्यांनी प्रश्न विचारला संपून झाल्यावर. प्रश्न विचारला आणि मला काही उत्तर आलं नाही. आणि हम्म. गंमत काय की माझ्या जीवनामध्ये मला पाहून पहिल्यांदाच मुली हसल्या. हम्म. लक्षात आलं का? मी रावडी होतो सांगितलं. म्हणजे आता माझ्या डोक्यावर एकही केस दिसत नाही आहे. तेव्हा माझे केस असे खांद्याच्या खाली होते कॉलेज लाईफला. हम्म. आय वॉज अ रावडी. तर मला मुली हसल्या पण मी काहीच करू शकलो नाही. मला एवढी खंत झाली, मी लिटरली 2 महिने त्या क्लासला गेलोच नाही. फील झालं असं थोडंसं की यार ये कुछ हम्म. जमने वाला नाही. मग त्याच्यानंतर हळूहळू मी सुरुवात केली आणि मग इंटरेस्ट म्हणून मी सायन्सचंच पुस्तक आधी हाती घेतलं. मला हम्म. बाकीच्यांनी सांगितले हे वाच, पण मी सायन्सच घेतलं. आणि मग हळूहळू इंटरेस्ट झाला. मग मला जिओग्राफी आवडायचा. का तर आम्ही लहानपणी ते नाही का मॅप शोधा, है ना? हम्म. मॅप शोधणं नाही का? तर ते मॅप शोधणं वगैरे तो इंटरेस्ट डेव्हलप होता. तर मग मी जिओग्राफी हातात घेतलं. मग मला नॉव्हेल वगैरे टाईपचं कधी काळी मी वाचायचो थोडंफार. कधी असं लायब्ररीमध्ये सार्वजनिक वाचनालयामध्ये जायचो तर. तर तेव्हा मी नॉव्हेल वाचलं तर म्हणून हिस्ट्री पण मी नॉव्हेल सारखा वाचायला लागलो. है ना? हिस्ट्री नॉव्हेल सारखी वाचायची. तर मग हम्म. मला हळूहळू इंटरेस्ट आला आणि तेवढ्यात गडबड झाली थोडीशी माझ्या घरी. म्हणजे माझ्या वडिलांचं थोडंसं गडबड झाली आणि मग अचानक जस्ट ग्रॅज्युएशन नंतरच. आणि मग आपोआपच काय झालं ना मित्रा, माझ्यावर एक जबाबदारी आली. कारण छत्रछाया गेली की मग जबाबदारी येते. मी मोठा होतो, हम्म. माझ्या लहान बहिणी होत्या. आणि मग लक्षात आलं की नाही भाई अपने को अभी भागना पडेगा, है ना? आणि मग काय नाही, मग अभ्यासाला लागलो. आणि पहिलीच प्रिलिम होती, 5-6 महिने उरले होते. आणि मग असं दिसायला लागलं की ही परीक्षा पास नाही केली तर आपण मरणार, कारण घर संपणार, पैसे नाही घरी, काही नाही. तर मग भिडलो, पहिल्याच अटेम्प्टला प्री क्रॅक केली. का क्रॅक केली ते सांगतो तुला. कारण की भविष्यात पूर्णच अंधार दिसत होता. कारण माझा वडील नाही, आहे ना, पैसे पाणी नाही आणि करायचं काय, नोकरीच पाहिजे. तर त्यावेळेला मी स्टाफ सिलेक्शन पण दिला आणि त्यावेळेला मी हे पण दिलं आणि स्टाफ सिलेक्शन झालो पण. पण मग तेवढ्यातच मला ट्युशन पण गवसल्या होत्या आणि त्यात पीएमटीची ट्युशन मिळाली होती. माझं बायोलॉजी छान आहे आणि मग हम्म. त्यात कमवायला लागलो. तर मग मी विचार केला आपण काही नोकरी नंतर बघत बसू. आपण तर एमपीसी पहिल्या अटेम्प्टला झालो, तर आपण तो बनूच शकतो. काही प्रॉब्लेम नाही. आणि मग मी स्टाफ सिलेक्शनचं सोडलं, है ना? तर सांगायचं तात्पर्य आपल्या इंटरेस्टने सुरुवात करायची. आणि दुसरी अशी की आपल्या समोर अंधार ठेवायचा, की जर मी हे झालो नाही तर मी मरणार, है ना? हे जर एकदा मनात फिट ठेवलं की इसके सिवा मेरी जिंदगी नाही, तर मग आवड निवड सगळी संपून जाते आणि माणूस असा पळायला लागला, है ना? बघ निलेश, असा जर तू विचार केला की हा अटेम्प्ट मी पास नाही झालो तर मला फाशीची शिक्षा आहे. ते हम्म. ठीक एक्झाम्पल आहे असा सर. कायदा बनवला, है ना, हा सर. सगळ्याच मित्रांसाठी. असा कायदा जर शासनाने बनवला की जो पहिल्या अटेम्प्टला पास नाही झाला त्याला फाशी देणार, तुमच्यापैकी किती जण मरायला तयार आहे?
निलेश? कोणीच नाही सर. कोणीच नाही. बरोबर आहे, कोणीच नाही. बरोबर आहे, हो सर. राईट है ना? हो सर. मग असा सिंपल्स आहे. तर मग आपण स्वतःचा फाशी बनवून घ्यायची. यार मैं नहीं हुआ ना, मैं मरने वाला हूँ. तर काय आहे की इथे मग एक थोडंसं मी सांगितलं तुला आवड निवड, पण आवड निवडच्या थोडं पलीकडे जायचं आणि परीक्षेला प्रोफेशनल दृष्टिकोनातून बघायचं. प्रोफेशनल हा शब्द वापरतोय. प्रोफेशनल म्हणजे मित्रांनो, त्या परीक्षेला काय आवश्यक आहे तेच मी देणार. माझे नखरे चालणार नाही. मला हे आवडतं ते आवडतं. जर हे परीक्षा म्हणत असेल की गणित आलं तो पास होईल, तर मला नसेल गणित, मला गणित करून दाखवायचं. म्हणजे इथे काय करायचं, आपण प्रोफेशनल ऍटिट्यूड ठेवायचा. कमर्शियल थोडासा अप्रोच नाही का, हे माझं ड्युटी आहे आणि ही मला पार करायचीच आहे. जसं आता माझं अकाउंट अँड फायनान्सला सिलेक्शन झालं, मला काही अकाउंट आवडत नाही, पण म्हणून काय मी नोकरी सोडणार आहे का, है ना? तर मी याच्यामध्ये माझं स्किल डेव्हलप केलं आणि आपोआप आवडायला लागलं. कारण की नोकरी आहे, पेट पाणी का सवाल है ना? तर निलेश, सुरुवात असं मला वाटतं 8वी पासून कर, सोपं पडेल. आता आवडीचा विषय एकदा हाती घे आणि हळूहळू बाकी विषयामध्ये आवड निर्माण कर. आवड जर निर्माण करशील तर आपोआप आवड निर्माण होते. मी तुला सांगतो ना, इकॉनॉमी मला हसले. आज इकॉनॉमीवर जे आहे केव्हाही बोलायला लावा तर मी तयार आहे, है ना? मी नंतर पक्क केलं. इकॉनॉमिक टाइम्स रोज वाचायचो, समजत नसेल तरी वाचायचो. इकॉनॉमीचे भरगच्च पुस्तक वाचले. इकडच्या साईडची जी आहे, ह्या बाजूची जी रॅक आहे, ती पूर्ण रॅक इकॉनॉमीच्या फक्त पुस्तकांनी आहे. म्हणजे माझ्याकडे आता 100च्या वर इकॉनॉमीची पुस्तक आहे, इन्क्लुडिंग कंपॅडियम वगैरे सगळंच आहे ना. माझा छंद बनवला. कॉन्स्टिट्यूशनची मागची रॅक जी पूर्ण आहे ती कॉन्स्टिट्यूशनची आहे, पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशन. कारण पबॅडचा विषय होता आणि त्यामुळे माझ्याकडे कॉन्स्टिट्यूशनची भरपूर पुस्तके जमवली. मी पबॅड मध्ये डॉन पण झालोय. माझे एवढे मार्क्स अजूनही कोणी घेतले नाही, है ना? 351 वगैरे मला तेव्हा मिळाले पबॅड मध्ये. तर सांगायचं तात्पर्य की सायन्सच्या विद्यार्थ्याला होतो त्रास, पण सायन्सच्या विद्यार्थ्यांना मित्रा एवढं पोटेन्शियल असतं की त्याने एकदा निर्णय घेतला ना, आणि तू वरून इंजिनियर आहे, हार्डवर्किंगची तुला सवय आहे, की बस तू करून दाखवतो, है ना? तर तू समज की हा माझा लास्ट अटेम्प्ट आहे, आपोआप इंटरेस्ट डेव्हलप होईल, है ना? एक्झॅक्टली. 8वी पासून सुरू कर हळूहळू. ठीक आहे? हो सर. हो सर. थँक्यू सर. सो मला वाटतं सरांनी आता भरपूर मी रजा घेतला आता. नाही, सरांनी वेगवेगळ्या मल्टिपल अँगलनी, इन शॉर्ट मी थोडं कन्क्लूड करतो सरांचं, की सरांनी प्री मेन्स इंटरव्ह्यू इन बिटवीन सरांनी सांगितलं आणि त्याच्यानंतर आता तुमच्या क्वेश्चनची पण त्यांनी आन्सर दिलेली आहे. ओके. सो बाकीचे काही आणखी जे काही क्वेश्चन्स असतील तर मी आहेच. आणि आता आपल्यासोबत आमच्या संबोधी करिअर अकॅडमीचे ज्या स्टुडंट आहे त्या सुद्धा जॉईन झालेल्या आहेत. अर्चना पुजारी. अर्चना आहेस ना तू? अर्चना? येस सर. हा अर्चना, व्हिडिओ ऑन कर ना. हो. हा अर्चना. ओके. अर्चना सध्या आपल्या गावी आहे पंढरपूरला. अरे क्या बात आहे. हा शिलू सर, शी इज अवर स्टुडंट. ओके. हा पास आउट स्टुडंट फ्रॉम संबोधी करिअर अकॅडमी. शी जॉईन ॲज अ PSI. ओके. अँड शी जॉईन ॲट अ व्हेरी लाईक यंग एज मध्ये ग्रॅज्युएशन झाली आणि ती PSI जॉईन झाली. महाराष्ट्र शासनाची ती अतिशय ऍक्टिव्ह अधिकारी आहे. मागे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अर्चनाचा मला वाटतं हे पण झालं ना, पारितोषिक देऊन फेलिसिटेशन सुद्धा झालं अर्चनाचं. मुंबईमध्ये स्पेसिफिकली पोलीस दिदी हा जो उपक्रम आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा तिचं पार्टिसिपेशन होतं. ग्रेट. हा. सो ती अतिशय होतकरू आपली विद्यार्थिनी राहिलेली आहे, आता होतकरू पोलीस अधिकारी आहे. आणि नियमितपणे ती संबोधीच्या, जसं तुम्ही येता तशाच पद्धतीने ती पण नेहमी येत असते, गायडन्स वगैरे करत असते विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना. ओके. सो एनिवे, शिलू सर तुम्ही थांबणार आहात की? हा, कारण माझ्या गोडीची वेळ. यस. हा. सो थँक्यू व्हेरी मच शिलू सर. आणि मित्रांनो, म्हणजे सर हे जेव्हा केव्हा मुंबईला येतात, माझं ठाणे ब्रांच आहे, मुंबईचं ब्रांच आहे, तिथे अनेक वर्ष त्यांनी गायडन्स केलेलं आहे विद्यार्थ्यांना. जेव्हा केव्हा आता येतात मंत्रालयामध्ये मीटिंग्स असताना वगैरे. आता कोरोनाचा पिरियड आहे आणि आता सध्या पूर्ण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरतीच आपले लेक्चर्स आहेत. जसं शिलू सरांना बरं वाटेल आणि जशी माझी बॅचेस, आता माझी एक बॅच 15 जून पासून सुरू झाली, दुसऱ्या बॅचेस साठीच्या ऍडमिशन्स पण चालू आहेत. तर शिलू सरांचे नक्की लेक्चर्स जे आहेत, म्हणजे जे आता
भविष्यात पुढे तुमच्यापैकी आता माहित नाही कोण जॉईन होणार वगैरे, पण आमच्या रेग्युलर बॅचच्या स्टुडंटसाठी वगैरे शिलू सरांचं इकॉनॉमी सेशन्स वगैरे हे नक्कीच राहतील स्पेसिफिकली. आणि मॉक इंटरव्ह्यू साठी तर आता आम्ही ऑनलाईन वरती सगळे कनेक्टेड असतो ऑल इंडिया मधून और महाराष्ट्रातून. सो शिलू सर सुद्धा मॉक इंटरव्ह्यूला गायडन्स करतच असतात. आणि जे नागपूरला जे बेस आहेत, सो ज्यांना नागपूर साईडचे जे मुलं असतील, सो ज्यांना गायडन्स पाहिजे असेल तर त्यांना सुद्धा शिलो सरांचं तिथे वैयक्तिक मार्गदर्शन वगैरे हो तुमच्यापैकी मिळू शकतं. नागपूर साईडचे जर तुमच्यापैकी कोणी ज्यांना असतील तर. वाटेल तर मी ऑफिसला असतोय. ऑफिसला मी सेल पण बनवलाय. म्हणजे माझं ऑफिस जे आहे कंपनी आहे, गव्हर्नमेंट कंपनी. आणि त्याचा एक उद्देशच आहे करिअर डेव्हलपमेंट. आणि माझं जे ऑफिस आहे ते दीक्षाभूमी जवळ आहे, सामाजिक न्याय भवनामध्ये. ए विंगला आहे 204 ला. आणि आम्ही एक युट्यूब चॅनल पण बनवलेलं आहे, समता शिक्षा म्हणून आहे युट्यूब चॅनल. समता शिक्षा ऑफिशियल चॅनल आहे. आणि त्याच्या थ्रू आता जस्ट एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे प्रिलिमचा, पेपर फर्स्टचा अनालिसिस. आणि मला जसं जसं जमेल, आता थोडासा प्रॉब्लेममुळे मी थांबलो आहे, तर जसं जसं मी रिकवर होईल तर त्याच्यानंतर मी अजून काही व्हिडिओज अपलोड करणार, तर ते पण पाहू शकता. आणि तुम्ही प्रत्यक्षात सुद्धा ऑफिसला भेट देऊ शकता, कारण की मंगेश सरांचे तुम्ही विद्यार्थी आहात. सो यू आर ऑलवेज बिंग वेलकम. है ना, कुठलीही शंका असेल केव्हाही असेल तर जस्ट कॉल मी अँड माय ऑफिस. सध्या फक्त कोरोनाच्या पिरियड मध्ये काळजी घ्या नाही, सगळ्यांनी. कोरोनामध्ये या. नाही, कोरोनामध्ये या. आम्ही ऑफिस आमचा दरबार खुलाच आहे. म्हणजे ऑफिसला आम्ही काही बंधन ठेवलं नाही आहे. फक्त ते डिस्टन्स ठेवून आताही येतात माझ्याकडे विद्यार्थी. फक्त ते स्पेसिफिक आम्ही ठरवतो, एका दिवशी 2 येणार, 4 येणार, है ना, केव्हा येणार ते वेळ ठरवतो. मी पण काही रेग्युलर ऑफिसला जात नाही, एक दिवस आड जातो, कारण मला हेल्थ इश्यूज आहेत थोडेसे. तर त्याच्यामुळे मी एक दिवस आड जातो आणि त्यानुसार विद्यार्थी येत आहेत. तर तुम्ही पण येऊ शकता मित्रांनो, बिलकुल शंका कुशंका करायची नाही, है ना. तर मी आता रजा घेतोय. मॅम मी रजा घेतोय. अर्चना मॅम. थँक्यू सर. ओके, थँक्यू. थँक्यू शिव सर. बाय. मी नंतर कॉल करतो. ओके सर, थँक्यू.